तस्मिन् सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नवमीं न्यायसुधाधिकृतजयमुनीं श्रीपादराट्सन्मणीं व्यासार्यान् वेदागमादिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैलभ्यवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्ध्यानपाम् नैवेद्यकविशं रामे वीक्षितद्भक्तिभाग्रोः यो दर्शयद् रविं रात्रौ सत्यबोधोऽस्तु मे मुदे। आसे तोरादुषाराद्रे योदिशो जितवान्मुः सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरपि पूजितः। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदर्शिमानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोक्तान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। ग्रंथ प्रारंभी करण्याच्या आधी मंगलाचरण करतो आणि ग्रंथासंदर्भात थोडंसं सांगतो। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। भागवत हे काव्यबद्ध आहे परंतु एका ठिकाणी बद्ध। भागवतामध्ये एक स्कंद गद्य स्वरूपात आहे, तसंच विष्णू पुराणामध्ये देखील गद्य स्वरूपामध्ये पराशर ऋषींनी खूप काही सांगून ठेवलेलं आहे। श्लोकासारखी घाटीच नाही, सरळ सरळ गद्य आहे, संस्कृत नाही। मैत्रेय मुनींनी आतापर्यंतच्या कथा सांगितल्या, त्रेतायुगातली कथा सांगितल्या, द्वापार कसा चालू झाला, कशा पद्धतीने यदु आणि कुरु वंशाची विस्तार रचना सांगा, एकापेक्षा एक महारथी होऊन गेले त्यांच्याबद्दल सांगा। प्रारंभ करता श्री पराशर उवाच यति ययाति यात्या याति वियाति कृति संज्ञा नहुषस्य षट्पुत्रा महाबल पराक्रमा बभूवुः। प्रारंभ केला त्यांनी सांगायला। याच्यासाठी आता कुरुवंश म्हणला की एकमेव ग्रंथ आहे आणि महाभारत खरंच महाभारतच आहे। भारत नाहीये नुसतं महाय नाही, सर्व गुण संपन्न असलेला ग्रंथ। सुरुवातच झाली कुठून होते? शशांकपुत्राद् अभवत् तस्यायुरायोर्नहुषो ययाति तस्यास पत्नी युगलं सुताश्च पञ्चाभवन् विष्णुपदैकभक्ताः। सुरुवात झाली। भगवंत साक्षात श्रीमन्नारायण, त्यांचे पुत्र कोण? चतुर्मुख ब्रह्म, त्यांच्यापासून अत्रि, त्यांच्यापासून बुध, त्यांच्यापासून पुरुरवस, त्यानंतर आयु, नंतर नहुष आणि ययाति। आता मुख्य विषय तो ययातींचा। ययातींना दोन भार्या, दोन पत्नी, एक देवयानी। ती देवयानी कोणी सामान्य कन्या नाहीये, साक्षात दैत्यगुरु असलेले शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांची पत्नी म्हणजे त्या शुक्राचार्यांची कन्या, क्षमा पाठी, शुक्राचार्यांची कन्या म्हणजे साक्षात देवयानी।
ही झाली पहिली पत्नी. आता दुसरी पत्नी पाहिजे शर्मिष्ठा. ऋषपर्व नावाच्या दानवाची कन्या. सुरुवात होते देवयानी पासून. देवयानीचे जे 2 पुत्र झाले ते यदू आणि पूर्वसु. आणि शर्मिष्ठा जे आहे त्या शर्मिष्ठेचे 3 पुत्र झाले. द्रैयम चानुंच पूरुंच शर्मिष्ठा वर्षपर्व आणि द्रैय अनु आणि पुरु. त्या पुरुंचेच पुढे पुरु झाले. पुरु वंशालाच पुढे चालून पुरु वंश क पुचा क झाला. धचा मा होणं म्हणतो ना ती तसं पुचा कु झाला. पुरु वंश. याच्यामध्ये अजून थोडं विस्तारपूर्वक सांगा महाराज. असं म्हणल्यावर कथा सुरू होते. यदुर्वंशे चक्रवर्ती कार्तवीर्य अर्जुनो भवत विष्णोर दत्तात्रये नाम्ना प्रसादादत योग वीर्यवान. भागवतामध्ये थोडासा स्पर्श करावा लागतो. भगवान श्री हरी नारायणांचा साक्षात अवतार श्रीमन भागवत महापुराणात सांगितलेला म्हणजे एकमुखी दत्तात्रय. कोण आहे तो? दत्त भगवान आहेत कोण? कळू तरी द्या एकदा. कोण आहे? महाकाल यांच्याबद्दल म्हणलं तर आपण लगेच म्हणतो की बाबा ज्यांना भांगेचा अभिषेक असतो ते झाले महाकाल. जे 11 स्वरूपात आहेत ते झाले कालभैरव. पार्वती उमापती म्हणलं तर बाबा पार्वती सोबत रममान असलेले शंकर. नर्मदेश्वर म्हणलं की लगेच ते एक बाण दिसतो, त्याच्यावर विविध प्रकारच्या रेषा दिसतात. स्फटिकलिंग म्हणलं तर लगेच एक तर बर्फासदृश असलेलं नाहीतर काचासारखं असलेलं, दुधाळ नाहीतर काचासारखं असलेलं 2 शिवलिंग. मरकतलिंग म्हणलं तर लगेच आपल्या समोर ते 5चं शिवलिंग नाही. तर हे दत्तात्रय आहेत तरी कोण? दिसतात तरी कसे? त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. त्रिगुण कुठले? ते जे सुरुवातीला ढवळून काढले होते का कुठली? एकदम पहिला दिवस आठवावा लागेल. पहिला दिवस काय सांगितलं होतं आपण चिंतनामध्ये? भगवंतानं समग्र सृष्टी ढवळून काढली आणि त्या ढवळून काढल्यानंतर त्याच्यातून सत्व रज आणि तम गुणांची उत्पत्ती केली. हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. त्रिगुण हे त्रिगुण आहे. या त्रिगुणांपासून पुढे अहंकार तत्व ब्रह्म, महत्त्व ब्रह्म, अहंकार तत्व रुद्रदेव यांची उत्पत्ती केली. मग यांची उत्पत्तीचा मूळ, यांच्या उत्पत्तीचे मूळ कोण आहेत? नारायण. त्या नारायणांचं दत्त स्वरूप कसं आहे भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अनेक शास्त्रकारांच्या मध्ये प्रचंड विवाद आहेत. या कथेला धरून इतके विवाद आहेत की भागवतामध्ये कथा सांगणंच बंद करून टाकली आहे. सांगत नाही कारण की समोरचा श्रोता कसा असेल सांगता येत नाही. आणि हे खरंच खूप मोठा विवाद आहे की भागवतानुसार सध्या मी सुलभतेने उपलब्ध करून डोळ्याखालून घातलेला पूर्ण अभ्यास केला असं नाही म्हणू शकत मी. फक्त डोळ्याखालून नजर घातल्यासारखे 18 टीका आहेत भागवताच्या महाराज. 18 टीका. एकच प्रकाशन आहे ज्यांनी एक श्लोक त्याला 18 जणांचं व्याख्यान अशा पद्धतीने प्रकाशित केलं ते म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान टीटीडी. त्यांचं स्वतःच पुस्तक आहे. 12 खंडांचं पुस्तक आहे. 2 खंड फक्त दशमस्कंदाचे. असं असताना त्याच्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे की दत्त हा एकमुखी आहे. बरं, दत्त भगवंत आहेत. जसं की आता आपण तत्वाभिमानी देवता बघितलं. अहंकार तत्वाचे अभिमानी देवता साक्षात रुद्रदेव आहेत मनाचे. मग दत्तात्रय रूपी परमात्मा आहे कशाचे अभिमानी देवता? 1 नाही 2 नाही. आपण म्हणतो अष्टांग योगानुष्ठान निष्ठ. काल आपण बघितलं योगाचे प्रवर्तक आहेत. साक्षात योग. सरळ सरळ सांगायचं झालं इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. हे म्हणल्यावर काय आठवतं? हे असं एक मिनिट. इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा हे असं म्हटलं तर आपल्याला आठवतं काय? इमर्जन्सी. इमर्जन्सी. तेव्हा माझा जन्म नव्हता झाला.
पण जे काही आपण ऐकतो ज्येष्ठांकडनं, तर काय बाबा त्यावेळेस भारताची ओळख काय झाली होती? इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा, हुकुमशाही झाली. मग तसं आहे, म्हणजे एक ओळख. तसं कसं आहे, उदाहरणामध्ये साम्य कधी चिंतन करू नये हा शास्त्राचा नियम. नाही तर मला लगेच भगवंताला तुम्ही हुकुमशाही म्हणलं. आता आपण एखादं प्रियकर किंवा पती पत्नीला म्हणतो ना चंद्र सदृश मुखम, चंद्रावर तर डाग येत, चंद्रावर तर डाग येत. तथापि म्हणतात का उदाहरणामध्ये साम्य कधी देखू नये, साम्य कधी बघू नये. असं असताना जे दत्तात्रेय भगवंत आहेत ते योग प्रवर्तक आहेत. युग प्रवर्तक तर आहेतच परमात्मा, पण योग प्रवर्तक आहेत. आणि कार्तवीर्यार्जुन या राजाने, यदुवंशातले हे राजे, प्रचंड दत्त भगवंताची उपासना, दत्तात्रेयांची उपासना केली. इतकी उपासना केली, इतकी उपासना केली की योग सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. आणि त्यांच्या राज्यामध्ये कोणी चोरी करण्याचं सोडा, कोणी मनामध्ये विचार देखील अधर्माचा करत नव्हता. जर का अधर्माचा विचार केला तर स्वप्नामध्ये कार्तवीर्यार्जुन धनुष्यबाण, सहस्त्र हस्त इत्यादी सगळं ते विराट स्वरूप आकार विराट दिसायचं. तिथंच माणूस भयभीत होऊन मूर्छित व्हायचं. एवढं योग सामर्थ्य होतं. म्हणून भगवंतानं दत्तात्रेय रूपी परमात्म्याला त्यांना विशेष वर दिलाय. काय तुम्ही म्हणता ना एखादी गोष्ट माझी हरवली, महत्वाची सापडत नाही, म्हणायचं त्यावेळेस कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. हे दत्तात्रेयांनी दिलेला, भगवंताने दिलेला अनुभव आहे हो योग सामर्थ्याच्या बळावर. आणि पूर्ण प्रत्येकाला अनुभव यायचा, तुम्हाला येतो, कोणालाही अनुभव येऊ शकतो. वस्तू हरवली हे काय एवढं म्हणा 100% सापडते. आमची चाबी सापडली. आत्ताचा अनुभव. चाबी कशाची? लॉकरची, कपड्याची लॉकरची. त्याच्यात काय असं सगळं फोडून सांगितलं. नाही म्हणजे चाबी सापडल्यावर घ्यायची का नाही ते कळतं. बरोबर. कार्तवीर्यार्जुनाचा महिमा जितका आघाले हे खरं आहे. माणूस जर पळून गेला असला तरी सापडतो. त्या माणसाचं कापड घ्यायचं, आपल्या आसनाखाली ठेवायचं, पश्चिमेकडे तोंड करायचं, तुपाचा दिवा लावायचा आणि एक शर्ट घालायचं. किती लांब गेला माणूस परत आला पाहिजे, त्याला भीती वाटते. आमची चाबी कुठे गेली? म्हणजे हा मंत्राची ताकद तुम्हाला. आणि मंत्राची ताकद कशामुळे? कधी कधी म्हणायचा मंत्र? कधी म्हणू शकतात ना, असं थोडीच आहे. म्हणायचं त्याला काही मुहूर्त नाहीच आहे त्याला. कोणी म्हणजे हे कसं आहे, कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. जरी नष्ट झालं असेल तरी ते सापडू शकते. एवढी त्याची ताकद आहे. नष्ट झालं तरी ती वापस येऊ शकते. पण ह्याच्यासाठी काय आहे माहिती का? श्री राघवेंद्रो हरिपाद कंज विषय मनान लब्ध समस्त संपत. याचा राघवेंद्र स्वामींचा स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये राघवेंद्र स्वामींना मृत व्यक्तीला जिवंत करण्याची ताकद का प्राप्त झाली याच्याबद्दल त्यांचे शिष्य म्हणतात. राघवेंद्र स्वामींनी मृत व्यक्तीला जिवंत केलं, ही गोष्ट काही फार ही मोठी आहे शिष्य, पण एवढी काही अशी मोठी नाही लगेच त्याला उचलून धरावं. किंवा एखाद्या गुरूंनी स्वतःच्या शिष्याचा उद्धार केला, कोट्यावधी केलं, किंवा त्याला जन्म पैशानं भरभराट दिली, किंवा त्याला दीर्घ आयुष्य दिलं, हे चालत राहतं. हे चालत राहतं, हे थांबणार नाही कोणासाठी. पण हे झालं का? हे झालं. श्री राघवेंद्रो हरिपाद कंज. श्री राघवेंद्र, राघवेंद्र या शब्दानं राघवेंद्रांनाच घ्यायचंय. राघव रामचंद्र, हरिपाद कंज. एक क्षण देखील हरींपासून दूर झाले नाही. कारण मी स्कंद भविष्योत्तर पुराणातलं वर्णन सांगितलं की सतत नारायणाचं ध्यान पाहिजे संन्यास घेतल्यावर. एक क्षण देखील दूर होता कामा नाही.
श्री राघवेंद्र हरिपाद कंच विषय मना लब्ध समस्त संपत. सगळ्या गोष्टींपासून विरक्त पाहिजे मनुष्य, नाही तर काही प्राप्ती होणार नाही. आता आपण म्हणतोय कार्तिक अर्जुन, काही जण म्हणतात ह्याच प्रचिती येत नाही, आम्हाला प्रचिती येत नाही. संदेह ठेवून करतायत म्हणून प्रचिती कशाला येईल? काय अडलंय त्यांचं तुमचं काम करण्यावरती? एखादी गोष्ट हरवली, अजून एक काही म्हणजे ज्योतिषकाराच्या नुसार असं म्हणतात की स्वाती नक्षत्रावर एकदा जर का काही हरवलं तर परत ते वापस मिळत नाही. एखादी गोष्ट जर का स्वाती नक्षत्राच्या दिवशी जर का येईल तर ती वापस मिळण्याचे चान्सेस 99.9999 नाहीच. 999 असतं बघा गोल्डवर, गोल्डच्या कॉइनवर, सिल्वरवर 999 असतं. 999 हे मंत्र म्हणलं तरी नाही सापडत. योग्यता पाहिजे ना. परत तो श्री राघवेंद्र हरिपाद कंच, योग्यता असेल तर मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. स्वाती नक्षत्र काय, योग्यताच नसेल, प्रारब्धच नसेल तर काय? आणि याच्यासाठीच म्हणतात प्रारब्धम उत्तम जनः न परित्यजन्ति. आजचाच विषय त्याच्यावर येणार आहे सगळा. कार्तिक अर्जुन यांचा जन्म झाला. या कार्तिक अर्जुनांना दत्तात्रेयांचं विशेष वरदान प्राप्त होतं. परंतु प्रारब्ध मी म्हणलं आता उक्ती आहे शास्त्राची, प्रारब्ध उत्तम जनांना न परित्यजन्ति. प्रचंड धैर्यवान, वीर्यवान, बलवान तथापि जमदग्नी ऋषींचा ऋषी द्रोह केला. भगवान परशुरामांच्या हस्ते कृष्णार्पण झालं आयुष्यात. खऱ्या संताचा आल्या कोपेश्वराचा तो कसे बापाचा आता संत जन्मित देवा त्यामध्ये संत होते. विशेष नाही. जेव्हा आपण सप्तानाम ध्यावतीनाम विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतमात्री वशिष्ठ कश्यप ऋषयः जमदग्नीच आहेत ना, सामान्य नव्हते. पुढे चालू म्हणतात कुरु वंशे तू भरतस चक्रवर्ती हरिप्रिया तद्वंश कुरुर्नाम प्रतिपो भूत तदन्वये. कार्तिक अर्जुनाच्या वंशामध्ये विष्णू भक्त यादव जन्मास आले. कुरुवंशामध्ये चक्रवर्ती भरत राजा जन्मास आले. त्या भरत राजाला क्षमा करा, त्या प्रतिप राजाला पुढे चालून त्या भरत राजाचे पुढे प्रतीक झाले. त्या प्रतिपाला कुरुवंशामध्ये प्रतीप नावाचा राजा जन्मास आला. त्या प्रतीप राजाला 3 मुले झाली आणि तिन्ही जण अग्नी होती, साक्षात अग्नी. कुठली कुठली अग्नी होती त्याबद्दल सांगतात. देवापीर बाल्यको गुणज्येष्ठस्य शंतनो. हा विषय नीट आहे का? देवापी रथ बाल्यको गुणज्येष्ठस्य शंतनो. हीच ओळ तुमच्या विष्णू पुराणात आली आहे, हीच ओळ तुमच्या महाभारतात आली आहे, हीच ओळ तुमच्या महाभारत तात्पर्य निर्णयात आली. एक अक्षर, एक रस्व, वेलांटी, उकार, मात्रा, दीर्घ, हलंत, प्लुत, विसर्ग इकडचा तिकडे एक नाही. असं काय गुरूंनी सांगितले वेदव्यासांनी, तेच शिष्याने लिहिलंय. आणि इतर ग्रंथ तो वेदव्यास प्रतिपाद्यच आहेत. कमी शब्दात जास्त व्युत्पत्ती, व्याप्ती, हेच वेदव्यासांचा महिमा आहे. वेदव्यास कोण आहेत? एक शब्दात आम्ही बघून घेऊ. आता काय बघून घ्यायचंय माहित नाही. गुरु म्हणतात ना मी आहे, मी पाहून घेईल. आता मी पाहून घेईल या शब्दानं, हे जर का शब्द गुरुंनी सांगितलं की मी पाहून घेईल, मी बघून घेईल, चिंता करू नका. तर काय पाहून घेईल, कधी पाहून घेईल, कुठं पाहून घेईल, कसं पाहून घेईल माहित नाही. पण हेच जर काय काय गुंड्यानं म्हणलं पाहून घेतो, शब्द तेच आहेत, अक्षर तेच आहेत, पण वाणी बदलते. आहवनीय अग्नि, गार्हपत्य अग्नि, दक्षिणाग्नि. देवापी, बाल्लिक आणि शंतनु. प्रतीप राजाला हे 3 श्रेष्ठ आणि अत्यंत गुणवान पुत्र होते. देवापी जे होते ते त्वग दोषाने युक्त होते. त्यांना त्वचेचा चर्मरोग झाला होता. तर ते तपश्चर्येसाठी वनामध्ये निघून गेले.
त्या हिशोबाने शिकायचं की आपल्याला अटॅक करायचा आपण रामराम करूया. त्यांना चर्मरोग होता. चर्मरोग होता. मग त्यांनी राज्यात राहायचं नाही तर मजा करायची. नाही त्याचं गेले का गेले याच्या मागचं कारण आहे. हा. पहिला मुद्दा म्हणजे एक लक्षात ठेवा की सिंहासनाधिष्ठित जेव्हा एखादा व्यक्ती होतो, सध्याच्या कलियुगातला राजे असोत का त्रेतापासूनचे असोत नाही सत्यापासूनचे असोत, भगवंत हा राजाच्या हृदयस्थ असतो. राजाच्या हृदयस्थ राहून श्रीकृष्ण परमात्मा स्वतः धर्मकारभार चालवतो. याच्याबद्दल परीक्षित राजा एक मिनिट, शृंगी ऋषी 8 वर्षाचे बालक जेव्हा शाप देतात, त्यांच्या वडिलांना कळतं की माझ्या मुलानं शाप दिलाय परीक्षित राजाला, तेव्हा ते म्हणतात अरे राजा, त्याच्यामध्ये देवाचं सन्निधान असतं. देवाचं सन्निधान तिथं असतं जिथं 32च्या 32 गुण देहामध्ये असतात. 32 गुण सांगितले देहाचे, लक्षण आहे देहाचं, एक लक्षण कमी जास्त नसलं पाहिजे. त्याच्यामुळेच विदुरांना राज्यगादी नाही मिळाली, पांडूंना राज्यगादी नाही मिळाली. एवढंच नव्हे, धृतराष्ट्रांना देखील राज्यगादी नाही मिळाली. फक्त कार्यवाहक होते ते. राज्याभिषेक झाला हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादा व्यक्ती चक्रवर्ती होतो, समग्र गुणांनी युक्त पाहिजे, अलंकृत पाहिजे. विनाकारण त्या सिंहासनावर बसता येत नाही. बरं, ते सिंहासन असं असतं ज्याच्यावर साक्षात भगवंताचं आवाहन केलेलं असतं. जर का कधी तुम्ही छत्रपतींचे पत्र किंवा इत्यादी बघितले तर ते श्रीमान रायगड लिहायचे. श्री रायगड किंवा राजदुर्ग किंवा रायगड असं श्रीमान, का ती राजधानी साक्षात श्री. बरं, राज्य व्हावी ही तर श्रींची इच्छा आहे. श्रींची इच्छा हे काय नेमकं? हे श्री आहे काय? श्री रूपी परमात्मा आहे. श्री या शब्दाला अलंकृत भगवंत आहे. तुम्ही कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभी श्री लिहितात. आपण तर सगळे जण लिहितो हिंदू आहे, नंतर गुरु घेऊ नमः. गुरु घेऊ नमःच्या आधी काय असते? श्री गुरु घेऊ नमः. का हे श्री? का भगवंत साक्षात एक अक्षर प्रतिपाद्य आहे केले नारायण. एक अक्षर प्रतिपादित भगवंत, एक अक्षर. अकाराचाच कित्येक अर्थ होतो. अकाराचा अर्थ विरोध होतो. अकाराचा अर्थ अद्भुतताची सांगतो त्याला विरोध नाही. विरोध एक होतो, अभाव एक होतो आणि अद्भुतता. भगवंताचं अचिंत्य असलेलं व्यक्तिमत्व प्रतिपादन करण्यासाठी तुमचा अकाराचा वापर केला जातो. सुर असुर इत्यादी प्रकारे विरोध भासविला जातो. अभाव दाखवता येतो. असं असताना यांना पुढे चालून शंतनू झाले. परंतु या ठिकाणी एक चिंतन आहे की बाबा देवापी हे कुठे गेले? वनामध्ये तपश्चर्या केली. साक्षात भगवंत प्रसन्न झाले. आणि कृतयुगामध्ये पुढच्या एक महायुद्ध झाल्यानंतर पुढच्या युगामध्ये तुला मी समग्र राज्य प्रदान करेल आणि तुला राजा करेल म्हणून अनुग्रह केला. त्यांना गतीला पाठवून दिलं. योग्य गतीचा उद्धार झाला. आपल्यासारखा माणूस असता देशकेटीसाठी भांडला असता, 3 वाटण्या करून ज्या म्हणला असता, तसं काही केलं नाही. गेले, अनुष्ठान केलं, ध्रुवासारखंच केलं. ना मी कोणाच्या अधीन नाही राहणार. मी स्वतःचं प्रारब्ध स्वतः लिहिणार. मी माझ्या तपश्चर्येच्या जोरावर, पुरुषार्थाच्या जोरावर मी माझं राज्य प्रतिष्ठापित करून दाखवणार. ही भावना ठेवली. पुत्रिका पुत्रताम यातो बाल्लिको राजसप्तमः. आता हे खूप मोठा निर्णय. पुत्रिका पुत्र न्याय महाभारतामध्ये अनेक कडे हा विषय आलेला आहे. लक्षात ठेवा हा विषय. मुलीच्या मुलाला, नातवाला मुलगा म्हणून दत्तक घेता येतो. पहिला मुलीच्या मुलाला, स्वतःच्या नातवाला मुलगा म्हणून दत्तक घेता येतं.
हे महाभारतानं सांगितले. असं असताना जे बाल्लिक होते ते बाल्लिक राजा स्वतःच्या आजोबांना दत्तक गेले, म्हणजे स्वतःच्या आईचे भाऊ झाले. विषय कळला, थोडा कन्फ्युज झाला तर परत सांगतो. स्वतःच्या मुलीचे पुत्र, पहिले पुत्र म्हणजे स्वतःचे नातू आजोबांनी दत्तक घेतले, तर स्वतःची आई काय झाली, बहीण झाली. अशा हिशोबाने बाल्लिक राजा स्वतःच्या आजोबाला दत्तक गेले. आता राहिले एकच शंतनू, आणि या शंतनू पासूनच पुढे सगळं सुरू होतं. शंतनू राजा यांचं नाव शंतनू का ठेवलं, शांतो भव इथे शंतनू. ब्रह्मदेव म्हणले होते शांत हो, म्हणून त्यांचं नाव शंतनू असं ठेवण्यात आलं. इकडे स्वर्गलोकाच्या तिकडे जिथे अष्टवसू राहतात त्यांची कथा सांगतात. 8 वसू आहेत, त्याच्यामध्ये 8वा हा जीवनामक वसू आहे. त्या जीवनामक वसूंची पत्नी वरांगी. या जीवनामक वसूंच्या पत्नीला वरांगी नावाची मनुष्य म्हणजे देह, स्त्री देह प्राप्त असलेली एका राजाची पत्नी, तिचं पण नाव वरांगी, यांचं पण नाव वरांगी. आसक्ती किती असली, घट्ट मैत्रिणी. तर या जीवनामक वसूच्या पत्नीला वरांगीला असं वाटलं की माझी जी मैत्रीण वरांगी आहे तिला कधी मरण येऊ नये. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, अमृत देण्याची ताकद नाही ते भगवंताकडे, इंद्रदेव काही देणार नाही या कारणासाठी. मग एक काम करा, काय करा, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये एक गाय, ती कामधेनूच्या वंशातली, तिचं जर का दूध माझ्या मैत्रिणीनं पिलं तर ती कधीच वृद्ध होणार नाही, कधीच तिचा देह जीर्ण होणार नाही. तुम्ही जाऊ ना, बायको हट्टाला भेटली, फुगून बसल्या ना घरातल्या बायकाचं काय होतं, नवऱ्यांना माहिती असतं. सोनं होतं काहीतरी करून द्या, सणावाराला काही आणलं नाही, साडी गिरी नाही आणली तर काय होतं, मीठ तरी भाजीत जास्त पडतं महाराज, नाही तर पोळी तरी करपती, खा वाढलं तर खा, नाही तर राहा, मला काय सांगू नका. ती चालत झाली, दुसरी काही चालत नाही, ती चालत आहे. शेवटी जाऊन आणतो असं म्हणल्यावर जे 7 वस्तू आहेत ते स्वतःच्या बंधू प्रेमात पोटी, दादा तुम्ही एकटे चालला, आम्ही पण येतो, या अधर्म करायला, सहकुटुंब सहपरिवार आले. रात्री वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गायींचे हातपाय बांधले, तोंड बांधलं. वशिष्ठ ऋषींनी पाहिलं, सोडवायला आले. वशिष्ठ ऋषींनी पाहिलं, तत्क्षणी हातामध्ये पाणी घेतलं, शाप दिला. शाप काय होता माहिती का, 8व्या वस्तूला सगळ्यात भयानक घातक शाप बसलाय. हे 7ही जण 8व्याच्या नादी लागून इथं आले, 8व्या भावाच्या नादी लागून इथं आले. या 7ही जणांचा जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख तुझ्या एकट्यालाच भोगलं. म्हणजे गर्भयातना, गर्भवासाच्या यातना, प्रसूतीच्या यातना आणि सगळ्यांच्या 8ही जण 7ही जणांच्या मरण यातना, अधिक 8वा तुला प्रसूती यातना तर वेगळीच आणि मरण यातना वेगळीच. असा शाप वशिष्ठ ऋषींच्या हृदयस्थरावरून ब्रह्मदेवाने दिला. नंतर पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे की देवव्रत शंतनू राजांचे पुत्र गंगा माता स्वतः
हे आता शाप केल्यानंतर हे सर्व अष्टवस्तू गंगा मातेकडे जातात. गंगा माता होकार देते. पण एक म्हणते मी तुमचा सगळ्यांचा वध करील, गंगेमध्ये सोडून देईल, जेणेकरून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. तुमचीच तशी प्रार्थना होती. तशी प्रार्थना वसूंनीच केली होती की आम्हाला जन्माला आलं कीच आम्हाला विसर्जन करते म्हणे. पण प्रॉब्लेम आहे म्हणे काय, तुम्हाला सोडल्यानंतर तुम्ही मूळ रूपात जातात. मूळ रूपात गेल्यावर मी मारून टाकलं म्हणून माझ्याकडे सूर भावनेला बघतात. तसं काही होऊ नये म्हणे. नाही तसं काही होणार नाही म्हणे. गॅरंटी आहे म्हणे. आम्ही गॅरंटी कार्ड आहे आमच्याकडे, काही चिंता नाही, खोटापणा होणार नाही. जेव्हा शंतनू राजाजवळ प्रतिभ राजाजवळ ती गंगा माता येते. वाम भाग म्हणजे कुठला भाग? दक्षिण भाग म्हणजे आपला उजवा भाग, वाम भाग म्हणजे डावा भाग. गंगा माता येते प्रतिभ राजाच्या दक्षिण भागाच्या मांडीवर बसते. जी जागा असते मुलाची, कन्येची, मुलीची, आणि गंगा माता म्हणजे मला तुमच्याशी शक्य नाही का, तू माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या जागेवर बसली मांडीवर, म्हणून तुझ्याशी लग्न करेल. का त्याला शास्त्र म्हणतं भार्या भाजे वाम इति प्रसिद्ध. पत्नीची जागा डावी मांडी आणि मुलगा किंवा मुलीची जागा उजव्या मांडीवर. हे लक्षात ठेवायचं. नंतर विवाह होतो तेव्हा अट घालतात प्रचंड. मी कोण आहे विचारायचं नाही. पहिली अट, मी काय करत, जे काही करल त्याला टोकायचं नाही. मी कोण आहे विचारायचं नाही. मी जे करत आहे त्याला टोकायचं नाही. मी का करत आहे ह्याचं कारण देखील विचारायचं नाही. आणि करत असताना मध्ये अडवायचं नाही. ठीक आहे. 6 मुलं झाले, 7 मुलं. मुलगा प्रसूत झाला की उचलला गंगेत सोडून दिला. मुलगा प्रसूत झाला की उचलला गंगेमध्ये सोडून दिला. 7 मुलं तशी सोडली. 8वे जन्माला आले, युनामक बसून उचललं, डोक्यावर धरला, घेऊन गेले, गंगेच्या समोर आणलं. सोडत असताना शंतनू राजा म्हणला तुला अशी काय दुर्बुद्धी व्हायली, असं का करतेस, तू कोणी सामान्य नाहीस, कोण आहेस सांग, तू त्याला सोडू नकोस. तेव्हा गंगादेवी स्वतःचं सगळं स्वरूप सांगते, युनामक बसूची कथा झालेली सांगते आणि स्वतः निघून जाते. कारण की सांगितलं होतं ज्या दिवशी तुम्ही मला अडवाल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईल. अडवलं, मुलाला सोबत घेऊन गेल्या, ठेवलं नाही तिथं. 8व्या वस्तूला बृहस्पती आचार्यांकडे नेऊन धाडलं. काल म्हणलं 525 वर्ष अध्ययन, देवव्रत नाव ठेवलं होतं. बृहस्पती आचार्यांजवळ गंगादेवीने स्वतःच्या पुत्राचे नाव देवव्रत असे ठेवले. तेच पुढे चालून भीष्म पितामह झाले. बृहस्पती आचार्य म्हणजे साक्षात देवगुरु बृहस्पती, त्यांच्या जवळ त्यांना त्या देवव्रताला पाठवलं. 50 वर्ष अध्ययन त्यांच्याकडे केलं. अध्ययन झाल्यानंतर बृहस्पती आचार्यांच्या अध्ययन राहून त्यांचं 50 वर्ष अध्ययन संपन्न झालं. बृहस्पती आचार्यांजवळ अध्ययन संपन्न झाल्यानंतर देवव्रताच्या आईने गंगा मातेने अनंत सद्गुणांनी युक्त असलेल्या परशुराम भगवंताजवळ त्यांना पाठवलं आणि 50 वर्ष त्यांच्याजवळ तत्वचिंतन फक्त त्यांनी अध्ययन केलं. भगवान परशुरामांकडे तत्वचिंतन 50 आणि 50 किती 100 इथंच झाले. 400 बाकी 450 425 वर्ष बाकी. परत 50 वर्ष परशुराम भगवंताजवळ अध्ययन केल्यानंतर पुन्हा 25 वर्ष भगवान परशुराम यांच्याजवळ शस्त्र अभ्यास केला. 125 परशुराम भगवंताने एकूण केवळ परशुराम भगवंताजवळ 75 वर्ष अभ्यास केला. ते 50 आणि हे 25. एके दिवशी देवव्रत गंगा नदीच्या तीरावर थांबले होते. तेव्हा त्यांनी गंगा नदीचा प्रवाह धनुष्य बाण चालून धरण बांधलं आणि गंगा देवीचा प्रवाह रोखून धरला. शंतनू राजा जेव्हा दमला होता, तहान लागली, नदीजवळ आले, पाणीच दिसत नाही, कोरडं फटक पात्र दिसायले. बघितलं तर काय,
धनुष्यबाणाने ते बाणांचं धरण करून पाणी रोखून धरले. देवव्रत त्या ठिकाणी होते, बघितलं कोण आहेस असं मनोस्तर ते अदृश्य झाले, तिथून निघून गेले. शेवटी गंगादेवी येते, हा तुमचाच पुत्र आहे सगळं सांगते, देवव्रताला शंतनूच्या अधीन करते. देवव्रत तिथून पुढे शंतनू राजासोबत राहतात. शंतनू राजा राजकुमारच्या गादीवर राजकुमार म्हणून पट्टाभिषेक घालतात देवव्रतांचा. पुन्हा वडिलांच्या आज्ञेनं बृहस्पती आचार्यांकडे परत पुन्हा 50 वर्ष अध्ययनासाठी ते जातात. पुन्हा 25 वर्ष अध्ययन करतात. त्याच्यानंतर परत 25 वर्ष त्यांच्या तिथून परशुराम भगवंताजवळ जाऊन परत अस्त्रशस्त्राचं परत अध्ययन करतात. बृहस्पती आचार्य व भगवान परशुराम यांच्याजवळ अध्ययन संपन्न करून जेव्हा ते येतात, त्याच्यानंतर तुमची मुख्य कथा ती म्हणजे की सत्यवती मातेची प्रारंभ होते. एके दिवशी शिकारीवर असताना शंतनू राजा मत्स्य कन्या अर्थात कोळी असलेली कन्या किंवा मत्स्यराजाची कन्या सत्यवती माता, तिच्याकडे या शंतनू राजाची नजर जाते. मनामध्ये त्या सत्यवतीची प्राप्ती व्हावी ही इच्छा असते. सारथी सोबत त्या सत्यवतीच्या घरी हा शंतनू राजा जातो. मागणी घालतात लग्नाची. अट एकच टाकतात महाराज की, आणि ती पण कोण टाकतो, हा दास राजा. दुसरा तिसरा कोण, कोळी जो मुख्य आहे मत्स्य राजा, तो राजा अट टाकतो की माझ्या कन्येपासून जी संतती होईल त्याला तू राजा करायचा. हे शक्य नव्हतं, कारण की पट्टाभिषेक झाला होता उत्तराधिकाऱ्याचा. शांत बसतात, काहीच बोलत नाही. वापस दुःखी होऊन येतात. देवव्रत स्वतःच्या वडिलांना दुःखी बघतात. काय झालं, सारथ्याला विचारतात. सारथ्याला विचारल्यानंतर सारथी सांगतात की बाबा असं असं झालंय सगळं. तेव्हा तुमचे वडील त्या सत्यवती मातेच्या घरी गेले होते, वडिलांनी त्यांच्या अशी अट घातली. तेव्हा घोडा घेतात, वडिलांना त्या रथामध्ये बसवतात, सत्यवती मातेच्या घरी जातात आणि वचन देतात की तुमच्याच पोटी जन्माला येणारा मुलगा हा राजा होईल. मी राज्यकारभाराला कधी स्पर्श करणार नाही, मी शपथ घेतो, अशी भीष्म शपथ. मी मुळात बरं ही शपथ घेतली तरी सत्यवती मातेला किंवा त्यांच्या वडिलांना संतुष्टी नव्हती. का, भविष्यात लग्न झालं तर राज्यकारभार राज्यपट ह्यांच्या ताब्यात जाऊ शकतो भविष्यात. मी लग्नच करणार नाही, मी आजीवन ब्रह्मचारी राहील, अशी शपथ जेव्हा घेतली की भीष्म शपथ घेतल्यामुळं त्यांचं नाव भीष्माचार्य. भीष्म शपथ घेतली ना, सगळे देवता हादरले. एक शपथ घेतली, स्वर्ग देखील कंपायमान झालं. कार्य असं करावं की मेल्यानंतरही मरावे परंतु कीर्तिरूपी उडावे. मेल्यानंतर एक असं म्हणतात की अंतिम संस्काराला किती लोक आले आणि तिथं ज्या चर्चा चालल्या त्याच्यावरनं त्या माणसाची क्वालिटी कळते, जिवंतपणी कळत नसेल. चंदनासारखंच आहे, चंदनाची क्वालिटी तेव्हाच कळते, झाडात असताना नाही कळत, तोडल्यानंतर ते उगाळल्यानंतरच त्याची क्वालिटी कळते. माणसाची पण क्वालिटी तशीच आहे, माणसाची किंमत गेल्यावरच कळते, आधी कळतच नसते. आधी कळाली असती तर भांडणच झालं नसतं. त्याच्यामुळे पुढे चालून चित्रवीर आणि चित्रांगद नावाचे दोन पुत्र होतात. ही कथा सगळ्यांना माहिती आहे काय. चित्रांगद नावाचा एक गंधर्व देखील आहे.
ते गंधर्व या चित्रांगद नावाच्या राजासोबत अर्थात या शंतनू राजा आणि सत्यवतीच्या पुत्रांसोबत युद्ध करण्यासाठी येतात. आता काय युद्ध काय झालं बाबा या दोघांचं असं काय अवघड होऊन बसलं की युद्धासाठी आले? अवघड काहीच नाही. तू माझं नाव लावू नकोस. नाव लावून सर्वत्र दिग्विजय करतोय, नाव माझं बदनाम होतंय. प्रत्येक राज्यावर आक्रमण करायचं, त्याला अधीन करायचं, स्वतःच्या अधीन करून त्या ठिकाणी स्वतःचा राज्याचा ध्वज फडकवायचा. त्याच्यामुळे तू तुझं नाव तरी बदल, नाही तर माझ्याशी युद्ध तरी कर. युद्ध स्वीकार केलं. युद्धामध्ये चित्रांगद नावाचा सत्यवतीचा पुत्र मृत झाला. आता राहिला एकच विचित्रवीर्य. त्या विचित्रवीर्या हे आसक्त होऊन टीबी झाला, त्यांना खोकलून 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 मृत झाले. आता हालत अशी राज्याची, संतान तर नाही, मागे पुढे कोणीच नाही, सगळं अवघड होऊन बसलं. पुढची पिढी नाही, मागची पिढी नाही. बरं, यांच्यासाठी या विचित्रवीर्यासाठी आंबा अंबिका अंबालिका यांना पळून आणलं होतं भीष्माचार्यांनी. स्वयंवरातून उचलून आणलं आंबा अंबिका अंबालिका. त्याच्यातली आंबा म्हणे मला करायचंच नाही, वापस मिळून सोडलं. वापस मिळून सोडल्यावर तिच्याशी कोणी लग्न केलं नाही. उरल्या दोघी, त्या दोघींनी विवाह, अंबिका आणि अंबालिका, त्यांनी विवाह केला. त्यांचा विवाह प्रसंग आता त्या ठिकाणी कोणीच राहिलं नाही जिवंत. सत्यवती माता चिंतातूर होत्या. बघा, जेव्हा गादी रिकामी असते तेव्हा फार मोठा घात असतो, धोका असतो. याच्या संदर्भात उदाहरण देतो. ही पद्धत आपल्याकडे होती का नाही मला माहित नाही. याबद्दलचा इतिहासातला अभ्यास माझा, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल या विषयाबद्दलचा माझा अभ्यास नाहीये जे सांगतोय. परंतु राजस्थानमध्ये मेवाड प्रांतामध्ये जेव्हा उदयसिंग राजाचा मृत्यू झाला, ते जेव्हा त्यांचं निधन झालं, तेव्हा उत्तराधिकारी जो आहे त्याला मुखाग्नी देण्याचा अधिकार नाही. जसं राजाचं शव उचललं आणि यात्रा, अंतिम यात्रा निघाली, तसं इकडे उत्तराधिकाऱ्यानं स्नान करून, मंगल स्नान करून, राजसीय वेश परिधारण करून गादीवर जाऊन बसायचं. आणि दुसरा जो कोणी कनिष्ठ असेल त्यानं मुखाग्नी द्यायचं. तर तेव्हा महाराणा प्रताप हे मुखाग्नीसाठी गेले होते. आणि जगमाल नावाचा जो त्यांचा दुसरा मुलगा आहे, तो मुलगा राजगादीवर बसला होता. आणि तो मुलगा मुघलांच्या अधीन होता. तेव्हा तिकडच्या लोकांनी बंड पुकारलं होतं. तर एकंदरीत या कथेतून काय कळतं आपल्याला की गादी खाली सोडायची नाहीये. सत्ता खाली, बघा, प्रधानमंत्रीची सोपं सांगतो ना, आपल्याकडेच राष्ट्रपती लागवट राज्यपाल लावतात ना, मग कितीदा लावली. अशात तर अनेकदा आपण बघितली पोटसूट राष्ट्रपती राजवट लागत होती. असं असताना गादीवर कोणी नसेल, मुख्यमंत्री कोणी नसेल, तर सत्ता कोणाच्या हातात? राज्यपालाच्या. सत्ता कोणाच्या तरी अधीन आहे. रिकामी एका जागा नाही. अगदी तसं आहे. मग खाली जागा ठेवता येत नाही. राजा कोणतरी पाहिजे. भगवंताचं आवाहन केलं. का केलं? सत्यवती मातेचे प्रथम पुत्र म्हणून अवतरित झाले होते. जाताना वरदान दिलं, जेव्हा केव्हा तुम्ही माझं आवाहन करा. मी प्रत्यक्ष केलं आवाहन, आले प्रत्यक्ष. भगवंताचं पाद्य अर्घ्य आचमन केलं. भीष्माचार्यांनी पाद्य अर्घ्य आचमन केलं. आसन दिलं, स्तुती केली, आदरातिथ्य केलं. सगळं झालं. माता प्रार्थना करते, माझ्या दोन सुना आहेत. बरं, नाव पण काय ठेवले मराठी भाषेमध्ये? सु आणि ना. काहीच सुना नाही.
सासूचं सुना ऐकत नाहीत, काही सुनत नाहीत, नाव सुना ठेवले. नाव पण भारी ठेवलेत बरं, एकापेक्षा एक नाव ठेवले. साडू, बांधतो लाडू. बहुत ज्येष्ठ ठीक आहे, पण आई सत्यवती माता प्रार्थना करतात की बाबा आमच्या 2 सुना आहेत, त्यांना पुत्रोत्पत्ती व्हावी. भगवंत स्पष्ट म्हणतो की माझा संग रमादेवी सोडून, महालक्ष्मी सोडून, महादुर्गा सोडून, श्रीरमण भूरमण दुर्गा रमण गोविंद गोविंद गोविंद. धर्मशास्त्र म्हणतं रमादेवी स्वतः श्रीरूप आहे, तीच रमादेवी साक्षात भूरूप आहे, तीच रमादेवी साक्षात दुर्गा स्वरूप आहे, माया. असं असताना माझा संग रमादेवीला सोडून कोणाशीही होणार. एक काम करा, ही जी अंबालिका आणि अंबिका आहे यांनी एक तपश्चर्या करावी 1 वर्षाची. नंतर मी त्यांच्यामध्ये पुत्र संतती त्यांना देईल. उपाय दिला. सत्यवती मातेने अविश्वास दाखवला की वर्षभर कारभार कोण सांभाळणार, कसं होणार. भगवंता तू सक्षम आहेस, तूच सांभाळून घे, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट होईल असं म्हणलं असतं तर विषय वेगळा होता, सगळं चांगलं घडलं असतं. पण विश्वास दाखवला का? अविश्वास दाखवला आणि इथं सगळं गडबड घोटाळा सुरू झाला. एक वर्ष तप करायला सांगितलं, ऐकलं नाही. जर का तपश्चर्या न करता पुत्र संतती पाहिजे असेल तर एक आहे, मी एका खोलीमध्ये स्वतःला बंदिस्त केले. त्या खोलीमध्ये एकीकीनं यायचं. मी माझं उग्र असलेलं रूप प्रकट करेल, भासवेल. जे कोणी माझ्या रूपासमोर टिकेल तशी संतती होईल. जसं ऍक्शन मी करेल त्याच्यावर रिॲक्शन जशी होईल तसाच रिझल्ट येईल. त्या रिॲक्शनला आणून बरोबर आहे ना. ऍक्शन केल्यावर रिॲक्शन होते. आगीमध्ये पाणी टाकल्यावर आग विझते आणि त्याच आगीमध्ये रॉकेट टाकल्यावर भडकते. तुम्ही ऍक्शन काय केली, एकीकडे पाणी टाकलं, आग त्याची रिॲक्शन झाली, थंड झालं. दुसरीकडे आगीमध्ये ऍक्शन करत काय टाकलं, रॉकेट टाकलं किंवा पेट्रोल टाकलं, इंधन टाकलं, आग भडकली ना. ऍक्शन पे रिॲक्शन हो गई. आपल्याकडे आता तगारावर सावली पडली, जर कोणी सावली पडली तर आपल्याला धार्मिक दिवसांना येईल. खरंय ना. आपण म्हणतो अरे तुझे वडील एवढे सज्जन, तू कसं निघाला, तू असा कसा निघाला. बरं सावली पडली तुझ्या आईवर. कोणाची सावली पडली आपण स्पष्ट म्हणतो. असं असताना सगळ्यात पहिले अंबिका पुढे आल्या. भगवंतानं उग्र स्वरूप भासवले. डोळे बंद झाले. अंधारा जन्माला आला. तेच धृतराष्ट्र. या धृतराष्ट्रामध्ये वायुदेवाचा विशेष संविधान होतं, त्याच्यामुळे ते प्रचंड बलवान होते. म्हणून शेवटी भीमसेनाच्या प्रतिमेला कडकडून मिठी मारली आणि ती फोडली. याच्यातून ते आपल्याला कळतं. पहिला पुत्र उत्पन्न झाला जेव्हा सत्यवती मातेला कळालं, तेव्हा अंबिकेमध्ये आता पुत्र उत्पत्ती करून दे म्हणून सांगितलं. अंबिकेमध्ये करून दिली, क्षमा करा, अंबालिकेमध्ये पुत्रोत्पत्ती करून द्या असं म्हणल्यावर अंबालिका आतमध्ये गेली. भगवंताचं उग्र रूप बघितलं, अंगच पांढरं झालं भीतीनं. तिथं जन्माला आले पण पांडुराजे, सगळं अंग पांढरं फटाक पडले. प्रवाह नावाचा मरुत त्या ठिकाणी जन्माला आला. पांडू, दुसरं तिसरं कोण नाही. देवता कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. बरं लक्षात ठेवा. जमीन चांगली पाहिजे तर फळ झाड चांगलं वाढतंय. जमीन खिडकी असेल, सडकी असेल, दलदली असेल, तिथं झाड येत नाही, तिथं जागेवर जात आहे.
वातावरण पोषक शुद्ध पाहिजे, मूळ चांगलं पाहिजे. मूळ चांगलं असेल तर पुढचं येणारं झाडाचं मूळ चांगलं असतं. ज्यांच्या वंशी कुल धर्म राम सेवा, त्यांच्याच वंशी मज जन्म दे का देवा. ज्यांच्या घरी रावणाची सेवा आहे, दुर्योधनाची सेवा आहे, त्यांच्या घरी जन्माला घालू नको बाबा. कोणाच्या घरी घालायचंय? ज्यांच्या वंशी कुल धर्म राम सेवा. सत्यवती माता परत शरण येतात, म्हणतात की बाबा काहीतरी नियोजन करा. पण अजून अंबालिकेमध्ये एकदा ट्राय करा. अंबालिकेला एकदा पुत्र. अंबालिका इतकी भयभीत झालेली होती महाराज की स्वतः न जाता स्वतःच्या दासीला पाठवलं. दासी एवढी श्रद्धावान, मला माहितीये की हा भगवंत उग्र स्वरूप आहे, मला काहीही इजा करणार नाही. भगवंताचं हे एक स्वरूप आहे उग्र. षोडश बाहू नरसिंह स्वरूप आहे भगवंताचं. 16 हातांचं उग्र स्वरूप आहे. मंत्र म्हणत नाही. उग्रवीरं महाविष्णुं सर्वतोमुखं सुरुवातच कुठून आहे? भगवंत प्रचंड उग्र आहे. बरं, त्याच मंत्रामध्ये पुढे भगवंताला महाविष्णू म्हणले, विष्णू नाही म्हणले. ध्यायेन नरसिंह मुरुरवित्र नेत्रम जानु प्रसक्त करयुग्म मथापराभ्याम चक्रम दरंच ददतम प्रिया समेतम तिग्मांश कोट्याधिक तेज समग्र शक्ती. त्रिनेत्र, 3 नेत्रांनी युक्त आहे. कोण? नरसिंहदेव. सूर्याला जे तेज दिले ते नरसिंहदेवाने स्वतःच्या 3ऱ्या डोळ्यातून दिले. शास्त्रानुसार नरसिंहदेवाला 3 डोळे, त्याच्यातला एक डोळा स्वतःच्या ताकदीनं महारुद्रांना दिला. याच्याबद्दल विशेष चिंतन करायचं असेल तर कधी नरसिंह पुराण काढा किंवा इतर पुराण आहेत काही ते काढा, ज्याच्यामध्ये नरसिंह कथा फार विस्तृत स्वरूपात आली आहे. भगवंताचं स्वरूप काय, हरिवंश पुराण काढायला ते त्याच्यामध्ये विशेष आले. मग नरसिंहदेव चालतच आले, खांबातून प्रकट झालेच नाही. कल्पांत भेद आहे, ते कल्पांचा भेद आहे. असं असताना दासीला माहिती आहे की भगवंत सर्वोत्तम आहे, अनंत गुणांनी परिपूर्ण आहे, मला काहीही इजा होणार नाही, फक्त भगवंत अनुग्रह करणार आहेत माझ्यावर, उग्र स्वरूप दाखवत आहेत, तेच अनुग्रह आहे. याच हिशोबानं भगवंताला शरण गेली. तिथं जन्माला आले विदुर महाराज, साक्षात यमधर्मराज. याच्यासाठी आता हे विदुर महाराज कस काय दासीपुत्र झाले यमधर्मराज, ही कथा ऐकून घेण्यासाठी मांडव्य ऋषींची कथा कळली पाहिजे. मांडव्य ऋषींची कथा काय सांगते? एके दिवशी मांडव्य ऋषी तपश्चर्या करत बसले. राजाच्या राजवाड्यातच दरोडा घातला चोरांनी. राजाच्याच घरात दरोडा, प्रजेच्या नाहीच, राजाच्याच घरात दरोडा घातल्यावर राजाचे सैनिक त्या चोरांच्या मागे पळाले. चोरीचं सामान मांडव्य ऋषींच्या आश्रमात टाकून दिलं. मांडव्य ऋषींना पकडलं चोर समजून. हे समाधिस्थ लागलेले, ह्यांचा देह ह्यांना काहीच कळत नव्हतं आपल्यासोबत काय व्हायला. हे समाधिस्थ होते. त्यांना फासावर लटकायला सुरुवात केलं. डोळे उघडले, बघायला काय फासावर लटकलं. परत ध्यानस्थ झाले, फाशी दिली. यमधर्मराजाच्या सभेमध्ये गेले. यमधर्मराजाला जाब विचारायला सुरुवात केला, मी असं काय केलं जे मला फासावर लटकवलं? तर याचं मूळ कारण होतं वशिष्ठ ऋषी समान योग्यता मला पाहिजे. 2 कारण, एक सांगितलं नाही त्याच्यानं शापप्राप्ती झाली. 2 प्रमुख कारण होते. एक, योग्यता नसताना वशिष्ठ ऋषी समान माझं मान मर्यादा व्हावा. कधी कधी असतं बघा, एक आम्ही फार म्हणतो ते सगळे शिष्य इत्यादी किंवा गुरु आमचे आचार्य इत्यादी सगळेजण सांगतात की गुरूंचा संग सतत देखील लाभू नये. वर्षातून एकदाच भेटावं. कितीदा? वर्षातून एकदा. आता तुम्ही म्हणा हे विरोधाभास. हो, विरोधाभास आहे. कारण सांगतो.
गुरूंचा संग एकदाच भेटावा, वर्षातून एकदाच प्राप्त व्हावा, चरण स्पर्श एकदाच वर्षातून प्राप्त व्हावं. नाही तर काय होतं, दररोज भेटल्यावर गुरु पण आपल्यासारखेच देह आहे त्यांचा, माझा देखील तसाच आहे. ते देखील भागवत वाचतात, मी देखील भागवत वाचतो. ते देखील जप करतात, मी देखील जप करतो. ते देखील भोजन करतात, मी देखील भोजन करतो. ते बोलतात, मी बोलतो. ते चालतात, मी चालतो. त्यांच्यात आणि माझ्यात फरक काहीच नाही. ही एकदा भावना आली मग एवढंच म्हणायचं, या तुझे बघना सर्वे पूजा दुसरा पर्यायच नाही ना. इष्टापत्ती यथेष्ट आपत्ती प्राप्त होते. म्हणजे त्याच्या संकोच करण्याची गरजच नाही. बरं, तुम्ही मागितलं नाही कर्ज तरी तुमच्या समोर येऊन द्यायला तयार आहेत लोक. मग भरून द्यायला तयार आहेत. व्याज काहीच मागणार नाही, फुकट घ्या कर्ज, फेडलं नाही तरी चालतंय. एवढी आपत्ती आहे. त्याच्यामुळे मांडव्य ऋषींचं काय झालं होतं, स्वयोग्यतेपेक्षा अधिक पुण्य झालं होतं. प्रचंड तपश्चर्या केली तर भगवंतानं त्यांचं अधिकच पुण्य काढून घेतलं. कसं ऐका, मांडव्य ऋषींचं मान मोठा तारतम्यामध्ये, तर धर्मराजाचं पद मोठं. धर्मराजाचं पद हे खूप मोठं आहे. असं असताना मांडव्य ऋषीने विचारलं, कशामुळे केलं बाबा असं. असं म्हणल्यावर मांडव्य ऋषींबद्दल सांगताना म्हणतात की यमधर्मराज म्हणतात की लहानपणी तुम्ही एक मासोळी चुकून मारली, एक माशी. मांडव्य ऋषी म्हणतात की 8 वर्षाच्या खालच्या बालकांना काही कळत नसतं, तर ते पाप गृहीत धरल्या जात नाही. मग तुम्ही कसं काय धरलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की तू मृत्यू लोकांमध्ये दासीच्या पोटी जन्माला येऊ, असा शाप देतात विदुर पुत्र. असं असताना खरं कारण सांगितलं नाही. खरं कारण काय होतं, वेदव्यास भगवंत लिहून ठेवतात महाभारतात, त्यांचे शिष्य लिहून ठेवतात श्रीमदाचार्य मध्वाचार्यशी, की वशिष्ठ ऋषींच्या समान मला मान मर्यादा मिळावी, त्यांच्या समान माझी गादी व्हावी, ही इच्छा होती. योग्यता नसताना तप जास्त झालं होतं, ते कमी करून टाकलं. भगवंत कोणाचं जास्त ठेवत नाही. बरं, सगळं मोकळं करून ठेवतो, जास्त ठेवून दिलं. मी परत तेच उदाहरण देईल सोपं. आज 1200 जप केला, उद्याच्याला 12 देखील कडेला लागणं अवघड जातं. आज हौशीत गोदावरीला जाऊन केला, उद्याच्याला गोदावरीला जाऊन होणार आहे का? हो ना. जुनं शिळ कशाला घेऊ, उदाहरण आत्ताच घेतो ताजं. आज मी गोदावरीला सीताराम गुरुजींसोबत गेलो. हौशीनं अवगाहन अवभृत स्नान इत्यादी सगळं केलं. अवगाहन स्नान इत्यादी सगळं केलं. तिथं घाट त्या नदी पात्रामध्ये बसलो. 1.5-2 तास तिथंच थांबलो. जप हे ते सगळं जे काय असेल ते असेल. आपापल्या गुरुमंत्राचा जप झाला किंवा जे काही मंत्र होते त्यांचा जप झाला, अनुष्ठान झालं, स्नान झालं, अर्घ्य झालं, सगळं झालं ना. जी तीर्थविधी आहे, तीर्थविधी सगळा झाला. तीर्थविधी सगळं झालं तर उद्या होणार आहे का परत? हौशीत केलं, गाडीवर गेलो, सगळं झालं, पण उद्या होणार आहे का हे? तसंच आहे. लक्ष्मणरायांनी स्वयोग्यतेपेक्षा जास्त पुण्य केलं, सेवा खूप केली राम अवतारात. पुढच्या अवतारामध्ये आज्ञा द्यायला लागली भगवंताला, पुण्य कमी करून घेतलं, ज्येष्ठ झाले बलराम दादा. भगवंताने विनाकारण शिष्याला शेषाला ज्येष्ठ नाही केलं. काय केलं? आज्ञा देतील जास्तीचं लक्ष्मण अवतारामध्ये केलेलं जे पुण्य ते निघून जाईल, योग्यतेपुरतं जाईल. 1000 लिटरच्या टाकीमध्ये 1000च लिटर पाणी भरते, 1001 लिटर नाही भरत पाणी. 1001 लिटर भरायचा जरी प्रयत्न केला तरी भगवंत काय करतो? सांडून टाकतो पाणी. हा महिमा आहे त्यांचा भगवंताचा. मांडव्य ऋषींचं तेच केलं. दिला शाप. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. आपली मन फार प्रसिद्ध आहे, ही विनाकारण नाहीये. देवतांना कसलं काय आलं हो. बरं, यमधर्मराज आहेत. यमराज नाही म्हणत त्यांना, काय म्हणतो? यमधर्मराज. धर्माचं सगळं कंट्रोल त्यांच्याकडे, न्यायमूर्ती आहेत ते. असे न्यायमूर्ती असताना यमधर्मराज त्यांना कुठं काय होणार आहे? बरं,
सप्तानाम ह्या मध्ये देखील हे नाही मांडव्य ऋषी आहेत का? नाही. विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ठ, कश्यप आणि ह्यांना या सप्तानाम ह्या या 7 ऋषींमधली स्वतःला वशिष्ठ ऋषी समान गायली पाहिजे होती. शक्य आहे का? स्वतःची योग्यता. अजून एक माने अंतरून पाहून तुम्ही म्हणाल महाराजांनी वाक्प्रचार चालू केला. जुने माणसं, जुने खोड जर का घरात असतील ना, चंदनाचे नाही, जिवंत. खोड म्हणलं की चंदनाचेच आठवायचे आजकाल लोकांना. चंदनाला फार किंमत आहे, पण जुन्या घरातल्या खोडाला किंमत नाही. जुने खोड जर का असतील तर कधी त्यांच्याजवळ बसा आणि काहीतरी उचापाट्या करा. काहीतरी 20-19 झालं, गळे फुटले सोनारे, तुटून गेले वारे. एक तर प्रसिद्ध आहे, सगळ्यांनीच म्हणा, गारवा समोर कालचा गोंधळ बरा होता. हे तर फार प्रसिद्ध आहे. कित्येक म्हणी आहेत, कित्येक वाक्प्रचार आहेत. जर का मुलांनी MTSC महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जर का दिली किंवा श्रेया परीक्षा, सगळ्या म्हणी वाक्प्रचारच आहेत की हो. पण आज ते आपण पुढे आणतच नाही, गरजच नाही का? आम्हाला अध्ययन वाचाल तर वाचाल, आम्हाला वाचायचंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला वाचायचंही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमची भाषा शैली सुधारत नाही, भाषा अभिजात भाषा झाली, तरी पण आपण अजूनही आपल्या जवळ दुकानात कुठे गेलो तांदूळ घ्यायला, भैया ये चावल में खड़ा क्यों है? भैया ये चावल में खड़ा क्यों है? मैं कहाँ चावल में खड़ा हूँ, मैं तो बाहर खड़ा हूँ. नहीं नहीं, ये सफेद खड़ा क्यों है? हाँ, कंकर क्यों है? बरं, आपली धड हिंदी चांगली नाही, धड मराठी चांगली नाही, इंग्लिशचा पत्ता नाही. नेमकं आपलं आहे काय परिपूर्ण? बरं, ज्ञानोबारायांनी अमृताचेही पैजा जिंके म्हणून लिहून ठेवले. ते फक्त आपण तात्पुरतं म्हणतो आम्ही. म्हणजे ते 1 मे महाराष्ट्र दिन झेंडावंदन झालं की अशा अंगावर काटा येतो, गरजा महाराष्ट्र माझा. एकच दिवस ते गरजतो, दुसऱ्या दिवशी निघून जातो. ही जर का हालत प्राकृत भाषेची असेल तर संस्कृत भाषेबद्दल न बोललेलंच बरं. जर का प्राकृत भाषेतलेच ग्रंथ माहित नाहीत, बरं भावार्थ दीपिका कशाला म्हणावं? महाराजांमुळे किंवा घरातल्या जुन्या खोड्यांमुळे किंवा चांगल्या घरातल्या संस्कारांमुळे तुम्हाला माहिती असेल की ज्ञानेश्वरीला म्हणा. बाहेर जाऊन विचारा भावार्थ दीपिका पाहिजे, दुकानदारालाच म्हणा भावार्थ दीपिका आहे का कोणी. सुरुवात इथून आहे, कारण की लेखकांनी किंवा सांगणाऱ्यांनी भावार्थ दीपिका सांगितली होती, त्याची ज्ञानेश्वरी करून ठेवली लोकांनी. हा दोष कोणाचा? लेखक. त्याची अपेक्षा एक असते, ग्रंथकारांची अपेक्षा वेगळी आहे. भागवत तत्व चिंतन करणारे किंवा 18 पुराण निर्माण करणारे वेदव्यास भगवंताची इच्छा वेगळीच आहे की सगळ्यांना गती व्हावी, सज्जन सज्जनांच्या योग्य गतीला लागावे. पारायण करण्याचे विशेष नाही. भगवद्गीता, श्रीमद भगवद गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या, योगशास्त्रे, कृष्ण अर्जुन संवाद, फार रटाळवणी त्याचं काही ठेवलं नाही. महाराज कथा करून टाकला, काही ठेवलं नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणाला? अहो पारायण करावं नाही असं म्हणणं, पण त्याच्यात एखादा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, सगळे जेवताना म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा म्हणजे आहे काय सांगा. प्रत्येक जण घरी पंक्तीत जिथं तिथं हा श्लोक म्हणतात ना, जिथं तिथं कुठला श्लोक नाही आला अहम वैश्वानरो भूत्वा, अहम वैश्वानरो भूत्वा. सांगा ना आता आज अर्थ काय अहम वैश्वानरो भूत्वा? भगवंत प्रत्येकाच्या उदरामध्ये वैश्वानर रूपाने राहतो, त्याच्यामुळे पचन करता येतं. तेच जर का निघून गेले ना, काहीच राहणार नाही हो. रक्त अभिसरण
ही कृतीच होणार नाही. आपण म्हणलं ना रोबोट तयार केलाय, सगळं केलंय, रक्ताभिसरणाची काही मशीन तयार करता आली का? अन्नापासून रक्त तयार करण्याची मशीनच नाही, कुठलीच मशीन नाही. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नम. ही भावना मनामध्ये नाहीच आपल्या. कसं होईल? अहो लंबोदर म्हणले कोणाला? महागणपतींना. त्यांचं उदर कसं आहे? खात्या पित्या करचे, सामान्य नाही महागणपती, खात्या पित्या करचे. एक गाणं काढले, कोण काढले माहित नाही. त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला काय म्हणायचं माहित नाही. एक तर संस्कृतीचं पतन केलं महाराज, चेष्टा केली. 10 दिवसासाठी येतात, रोज रोज मोदक खातात, खाऊ वरून गुळाचा हो घोट कशा, दुधाचा हो घोट कशाला, इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला. हळूच तुमच्या कानात सांगते, एवढं माझं ऐका, तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका, मग नाही कशाची हो भीती तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला. गणपतीला उद्देशून लेकरू म्हणते. हे संस्कार आहेत घरचे सध्या हिंदुत्वाचे. बरं, एक पिक्चर दाखवायचा, एक चित्रपट यांच्या देवावर तयार झालेला, एक पानटपरी दाखवायची, एक पानटपरी ज्याच्यावर त्यांच्या देवाचं नाव आहे, एक हॉटेल रेस्टॉरंट दाखवायचं ज्याच्यावर त्यांच्या देवाचं नाव आहे, एक धंदा दाखवायचा जे स्वतःच्या देवाच्या नावावर चालवते. एकही धंदा नाही, एकही पानटपरी नाही, एकही पिक्चर नाही, एकही गाणं नाही. आपल्या देवाच्या गाणे गणपती विसर्जनामध्ये पिक्चरचे गाणे, दुर्गा अष्टमीला पिक्चरचे गाणे, महाअष्टमीला पिक्चर, दिवाळीमध्ये पण पिक्चरचे गाणे. हो, फटाके फोडू नका असं काही मी म्हणणार नाही, त्या भानगडीत पडणार नाही, ते विवादास्पद आहे. पण धर्म चाललाय कुठं? तुम्ही करत काय आहात? बरं, मीच करतो फक्त. आता तुम्ही म्हणाल आम्ही सगळेजण इमानीद्वारे धर्माचरण करतो. हो, तुम्ही इथे बसलेले आहातच 3%. धर्म सांभाळण्याची जबाबदारी का फक्त समर्थांनीच घेतली होती का? बाकीच्या संतांनी घेतली नाही का? का फक्त संत संप्रदायाने, यती संप्रदायांनीच घेतली धर्म सांभाळण्याची जबाबदारी? शिष्य परिवाराचा काही संबंध नाही का? आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय ते नीट ऐका. माझं घर जळत नाही ना, बस झालं, बाजूच्याच जळतं. जेव्हा माझ्याकडे आग लागेल, धग लागेल, तेव्हा मी बघेन. ही सगळ्यात मोठी भानगड आहे आणि याच्यावरच महाभारत आहे ना. आज कुरु आणि कुरुवंशाचं आपण चिंतन करतोय. धृतराष्ट्र काय म्हणतो? जेव्हा आपत्ती येईल तेव्हा बघू, तोपर्यंत चालायला. उद्धवाला पाठवतात, महिनाभर राहतात उद्धव हस्तिनावतीमध्ये. भगवंत फक्त अनालिसिस बघण्यासाठी पाठवतात की तो धृतराष्ट्र पांडव पुत्रांमध्ये आणि कौरव पुत्रांमध्ये भेदभाव करतोय का? करत नसेल तर आनंद आहे, सत्कार करा. करत असेल तर त्यांना सभेमध्ये ज्ञान द्या की असं करू नकोस बाबा. महिनाभर अनालिसिस केलं, स्टडी केला, अभ्यास केला, बघितलं. महिनाभरानंतर भर सभेमध्ये सांगितलं, उपदेश दिला उद्धवाने की बाबा भेदभाव करू नकोस, माझा आदेश नाहीये, भगवंताचा आहे, पुढे तरुण उघड तुलाच होईल. तिथं वेदांत शास्त्राचे उपदेश कोणाला? भगवंताच्या दूताला. उद्धव काय सामान्य नाहीये, जाताना सगळा उपदेश कोणाला दिलाय? आणि त्यांना हे उपदेश देतात, जो कुछ भी होता है वो भगवान की मर्जी से होता है, भगवान की मर्जी के बगैर पत्ता भी नहीं मिलता. आपण म्हणतो नाही म्हणजे झाले ते झाले, देवाची इच्छा. देवाची इच्छा का तुझी इच्छा? मला गोदावरीला जायचं नाही, गाडीमध्ये पेट्रोल आहे, ऐका, मला गोदा गाडी करायची नाही, मला गाडीमध्ये पेट्रोल आहे, गाडी सर्व्हिसिंग करून आणलेली, मला अंथरुणावरून उठण्याची इच्छा नाही, आळस आहे, ती देवाची इच्छा आहे.
बरं तिथंच एखादं चाबूक घेऊन दोन सटकन दोन असं नुसतं न मारता अशी खाली जमिनीवर आपटले तर सटकन एखादा सर्कस मधला कुत्रा ज्या पद्धतीनं आगीतून उड्या मारतो तसं मारणार का नाही? दंड स्नेहाचं रूपांतर आवेशामध्ये किंवा वशीकरणामध्ये होणं आणि त्या वशीकरणाचा आसक्तीमध्ये होणं, आसक्तीचा अधर्माच्या दिशेने जाणं, हेच घडले धृतराष्ट्राच्या बाबतीत. हेच आपण प्रत्येकामध्ये धृतराष्ट्र महाराज माझ्या सहित प्रत्येकामध्ये धृतराष्ट्र भरलेला आहे. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवर आसक्ती, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवर आसक्ती. कोणाची सोन्यावर आहे, कोणाची प्रॉपर्टीवर आहे, कोणाची कुत्र्यावर आहे, घरामध्ये पाळलेल्या कुत्र्यावर, कोणाची मुलांवर आहे, कोणाची मुलीवर आहे, पण स्वतःच्या धर्मावर कोणाचीच आसक्ती नाही. मी लिहून देतो, आज जर का म्हणलं धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले, एवढं जरी म्हणलं कोणाचीच मारायची तयार नाही. फक्त आपण म्हणतो श्रीमंत योगी. समर्थांनीच दिली ही पदवी. आजच्या घडीला जर का तुम्हाला भागवत ऐकायचे आणि न करू नारायण एखाद्या ठिकाणी भागवत कथा लागली, आक्रमण झालं, काय करणार या प्रश्नाचं उत्तर आहे. किंवा स्वतःच्याच घरामध्ये असामाजिक तत्व घुसले, घरदारातल्या स्त्रिया, बाया, मुलं, नातवंड हे तलवारीच्या टोकावर आहे, तर तुम्ही काय करणार या प्रश्नाचं उत्तर आहे. महाभारत कथा, अष्टादशी पुराणांमध्ये महाभारत कथा आलेली, प्रत्येक पुराणात आली. टाकण्याचं कारण काय गरज आहे? स्वतंत्र ग्रंथ निर्माण केलाय ना महाभारत, पण परत इथे कशाला टाकली हो वेदव्यासांनी? परत तेच नवीन काहीतरी सांगा, नवीन काहीतरी सांगा. नवीन काहीतरी सांगा नाही, सगळ्यात पहिला मुद्दा तोच आहे. धर्म करायचा असेल तर अहिंसा परमो धर्म. धर्म हिंसा तथैव च. अहिंसा परम धर्म आहे, पण कोणासाठी? धर्माचरण करणाऱ्यांसाठी. अधर्मींसोबत धर्म हिंसा तथैव च. धर्माचं रक्षण करण्यासाठी केली जाणारी हिंसा हे धर्मच आहे. त्याच्यामुळे भीमसेन देवाने दुःशासनाच्या वधाप्रसंगी युद्धरूपी यज्ञामध्ये पशुरूपी दुःशासनाचा बळी दिला. तेव्हा असते मन्यू सुक्त प्रत्यक्ष झालं. चिंतन काय पाहिजे? मी जे युद्ध करत आहे, मी जे धर्माचरण करत आहे, या अधर्मी लोकांमध्ये राहून मी जे धर्माचरण करत आहे ते धर्मयुद्ध आहे. या युद्धरूपी किंवा या आचरणरूपी यज्ञामध्ये माझं जे काही कर्म आहे, चिंतन आहे, ते सगळं मी कृष्णार्पण करत आहे. कशासाठी? या बाकीच्यांना देखील सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ही भावना पाहिजे. आमची भावना मम आत्मना श्रुती स्मृतीच्या पुढे जातच नाही. सज्जनांची गरजच नाही आम्हाला. पहिले स्वार्थ, लोकांचं घर जळालं तर चालतं, पण माझं जळता कामा नये, ही भावना कोणाची होती? धृतराष्ट्राची. काय झालं शेवटी? कोणाचं घर जळालं? अहो जळालं सोडा, सरस्वती नदीमध्ये मृतदेह फेकून द्यायला लागले महाराज. 18 अक्षय लाकडं आणणार कुठून एवढे? लाकडं आणणार कुठून एवढे? बरं, अंतिम संस्कार एवढ्यांचा रोज करायला लागला तर युद्ध कधी करणार? काही मृतदेह तर तिथंच सडले, काही मृतदेह नदीत फेकून दिले. जे काही फार कुळातले होते, फार श्रेष्ठ कुळातले होते, त्यांचं थोडं फार झालं, बाकी त्यांचे असंच गेले. दुर्योधनाच्या मृत्यूच्या प्रसंगी भीमसेन देव म्हणतो अंतिम संस्कार करायचा नाही, बिलकुल अधर्मी आहे, नीच आहे. अहो जिवंत होता दुर्योधन, जिवंत होता जेव्हा त्याचे जंगली रानटी प्राणी वेचून खात होते,
घुबड हे ते त्यांच्या बॉडीवर जिवंतपणे सगळं असं कंठातलंय मांस हे असं मोजू मोजू खात होते ओढू ओढू. किती नीच होते बघ. ऐकायचं ऐका, विषय निघाला म्हणून ऐकायचं, म्हणजे नीचता काय असते कळेल. अशा अवस्थेमध्ये अश्वत्थामाचार्यांना बोलवतात, जमिनीतली माती घेतात आणि डोक्यावर टाकतात आणि म्हणतात मी तुझा राज्याभिषेक केला, तू माझ्या पत्नीला वश करून त्याच्यातून पुत्रोत्पत्ती कर, पांडवांचा नाश कर. ज्या क्षणी दुर्योधन पडला रणांगणामध्ये, त्या क्षणी कलियुगाला प्रारंभ झालाय. कलियुग सुरू झाल्यावर देखील 30 वर्ष श्रीकृष्ण परमात्मा राहिलाय कलियुगात. म्हणून मी म्हणतो संधी कालावर आहे. महाभारत सांगता अजून संधी काल पूर्ण 5000 वर्ष झालं नाही. त्याच्यामुळे एकदम नामसंकीर्तनावर भर द्यायलाच पाहिजे. कलियुगाचा महिमा आहे, प्रारंभ झालाय, पण पूजा सोडून चालत नाही. संधी कालावर आहे तुम्ही, अजून पूर्णत्वास गेलं नाही कलियुग, तुम्ही अर्धाही झालं नाही. धृतराष्ट्रासारखी बुद्धी नसून आज धृतराष्ट्राचा जन्म झाला. पांडुराजांची बुद्धी, पांडूंना 5 पुत्र झाले. कुंती माता, कुंत भोजराजा, कुंती भोजराजा, त्या भोजराजाच्या राजधानीमध्ये दुर्वास मुनी चातुर्मासासाठी म्हणून येतात. राजा प्रार्थना करतो, अवश्य बसा पण एक ओटे आधीच ओट टाकून देतात. काय अट आहे? चुकून कोणाकडनं जर का काही कमी जास्त झालं तुमच्या सेवेत तर तुम्ही शाप देऊ नका, एवढं वचन द्या. तो बसत, तो चालते म्हणे, बसले. चातुर्मासाचा 14 वर्षाचा चातुर्मास झाला. 4 महिन्याच्या जागी किती वर्ष राहिले? 14 वर्ष. नित्य त्या पुत्रीने राजाच्या त्यांचे भांडे घासायचे, जेवायचं त्यांचं झालं की सगळं खरकट उष्ट सगळं काढायचं, त्यांना जे अनुकूल सेवा आहे ती सगळ्या करायच्या. शेवटी 14 वर्षानंतर तिथून जात असताना एक मंत्र देतात, त्याच्यानंतर तू सगळ्या देवतांना वशी करशील असं होय. तुला कुठलाही तुम्ही हे एक मंत्र त्याचा आवाहन केलं, ती देवता येईल तुझ्या पदरामध्ये गोल बाळ टाकून निघून जाईल. टेस्टिंग चव बघतोच ना, तयार झाल्यावर भाजी. मंत्र दिला, खरंच आहे का बघायला प्रयत्न केला. आले सूर्यनारायण, वापस जा म्हणून सांगितलं, गेले नाहीत, पुत्र देऊन गेले. विवाह झाला नाही, पुत्र संतती झाली, नदीमध्ये प्रवाहित करून टाकले. तेच कर्म. पुढे चालू पांडुराजा म्हणतो मला एक धर्मयुक्त असा मुलगा पाहिजे. कानिन पुत्र, कर्म कानिन पुत्र नाही, हो कर्म अग्निपुत्र, सूर्यपुत्र. हो, पण कानिन आहे ना, लग्न वाचायच झालं. हा, कानिपुत्र. तसं 16 म्हणजे काय? 16 पुत्र म्हणजे काय? 16 विवाहाच्या आधी गर्भधारणा, विवाहानंतर कसं या काहीच माहित नाही कोणाला. जेव्हा आपण म्हणतो की कन्या रूपामध्ये असताना, आता महाराजांनी सांगितलं शब्द कुठला? कन्या अवस्थेत गर्भ झाला तिला. धर्माला अनुसरून जरी असलं ते म्हणजे ते धर्मच होता, कारण की वरप्रदान झालेला होता, पण लोकाचार तो नव्हता ना. लोकांची दृष्टी कशी असती? जेव्हा विवाह झाला, पहिलं धर्म पांडुराजा म्हणतात मला असा पुत्र पाहिजे की जो धर्मानुसार राज्यसत्ता चालू शकेल, राज्यकारभार चालू शकेल. धर्मराजाचं आव्हान करतात. त्या ठिकाणी यमधर्मराज येतात, पुत्र देऊन जातात. धर्मराज युधिष्ठिर. दुसऱ्यांदा म्हणतात असा बलवान पुत्र पाहिजे, कारण की राजाचं संरक्षण करायला कोणतरी बलवान पाहिजे. वायुदेवाचं आवाहन करतात, भीमसेन देव होऊन जातात. असा एक पुत्र पाहिजे जो रूपाने चांगला असेल आणि युद्धातही चांगला असेल, सर्व गुण संपन्न. इंद्राचं आवाहन करतात, अर्जुन होऊन जातो. आता प्रॉब्लेम इथे होतो, माद्री ही देखील पांडूची पत्नी, हिला पुत्र नाही. माद्री पांडुराजाकडे प्रार्थना करते की ही जी गुरुदीक्षा आहे ती त्यांनी मला द्यावी. कुंती मातेला दिली, पण कुंती माता म्हणजे तू एकदाच ही गुरु दीक्षा वापरू शकतेस. कितीदा? एकदाच. ही तुला एकदाच वापरता येईल असं म्हणल्यावर माद्रीनं चतुर
कारण काय होतं की कुंती मातेला ही भीती होती, जर का मी हिला दीक्षा दिली तर माझे 3 आहेत, हिचे 300 होऊ शकते, सत्ता पलटू शकते, म्हणून दीक्षा देताना एकदाच वापरू शकतेस म्हणून दिली दीक्षा. चतुरता काय असते, अश्विनी कुमारांचा आवाहन केला, अश्विनी कुमार जोडीने येतात, एकटे येत नाही. तिथं नकुल आणि सहदेवांची उत्पत्ती. असा पुढे जाऊन सगळ्यांना महाभारताच्या कथा मिळतात. अशा प्रकारे यदू आणि कुरुवंशाची कथा सांगतात. पण ह्याच्यानंतर अजून एक कथा येते. मग तुम्ही म्हणाल भगवंताचा जन्मच झाला नाही, पण कथा कसं काय सांगतात, ती कथाच महाविष्णू पुराणामध्ये येते. स्यमंतक मणीचं आख्यान. त्या स्यमंतक मणीचं आख्यान सांगताना सत्राजित राजाची कथा येते. सत्राजित राजा कोणी सामान्य राजा नाही, साक्षात सूर्य अधिष्ठित सूर्यांतर्गत असलेल्या नारायणाचा सवितृ नामक परमात्म्याचं प्रचंड तपश्चर्या करणारा, उपासना करणारा राजा. त्या सत्राजिताच्या पोटी साक्षात महालक्ष्मी देवी सत्यभामा स्वरूपात प्रगट झाली, उत्पत्ती जन्माला आली. त्या सूर्यनारायणांनी स्वतःच्या कंठात असलेला स्यमंतक मणी काढून सत्राजित राजाला दिला. प्रचंड भक्ती पण आसक्ती. भगवंताची प्रतिमा सोन्याची आहे, भगवंताचा भक्त आहे, पण लक्ष सोन्याचं आहे, प्रतिमेच्या अंतर्गत असलेल्या भगवंतात नाही. अनुसंधान काय पाहिजे. आजच आम्ही दोघं जण जेव्हा अवभूत स्नान करायला, क्षमा करा, अवगाहन स्नान करण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा नदीपात्रामध्ये गेल्यावर आमच्या गुरुजींनी आम्हाला एकदा सांगितलं होतं, तुमची पात्रता काय मनुष्याची बघायची आहे का म्हणे. सांगा म्हणे गुरुजी काय. नदीपात्रामध्ये गेलो, हनुवटीपर्यंत पाणी येईल तेवढं जावं. कुठे? हनुवटीपर्यंत. नाका तोंडात आता पाणी जायला बाकी आहे फक्त. अशा स्थितीत जावं आणि नंतर नदीपात्र बघा. त्या नदीपात्रामध्ये तुमची पात्रता केवढी नदीसमोर हे कळते. अशा ठिकाणी जा जिथं तुमच्या डोळ्याच्या समोर नाका तोंडात पाणी जायला आले, तिथून नदीपात्र बघा. नदीपात्र किती विशाल दिसते. काठावरनं तर इतकंच दिसते, असं हातात घेऊन बघते मनुष्य. हे बघा तिकडे काठ, चंद्र असा हातात, बघा मी चंद्र हातात घेतला असं म्हणून फोटो काढते. तिथं जाऊन बघा ना, तिथं जाऊन हातामध्ये येते का नदी बघा. नदी हातात येते का नदी तुम्हाला हातात घेऊन जाते हे तिथे गेल्यावर कळतंय. पात्रता काय ती पात्रात गेल्याशिवाय कळत नाही. नाका तोंडात पाणी एकदा जायला लागलं तेव्हा मनुष्य हातपाय हलवतो असं म्हणतात ना, ती योग्यता तिथं जाऊन कळते. अथांग गोदावरीचं पात्र, तिथं तेवढ्या मोठ्या पात्राच्या प्रवाहामध्ये असंख्य जीव राशी, खाली मासे, कीटक किंवा तुमच्या शाखा अर्थात तुमचं वाहत आलेले लाकडं, काटे इत्यादी, त्याच्यामध्ये तुमच्यासारखा एक सामान्य आपल्यासारखा एक जीव अथांग समुद्रासारखं दिसते ते पात्र. अर्ध तर भीतीच कंपायमान होते, खालून वाळू सरकत असते प्रवाहाच्या भयात. सोबत गेलं तर काय काहीच नाही, यान तू देवच म्हणायचं, बघ जातानाच यान तू म्हणायचं. असं असताना आसक्ती सत्राजितांना देखील चुकली नाही. स्यमंतक मणीप्रती आसक्ती झाली, भगवंत येतात. आसक्ती काय, सदास्य विष्णू भाविनो व्यक्ती व लोभमांतरम. लोभ होता. भगवंत काय करतात, प्रकाशयन रमापती जयाच ईश्वरो मनीम. प्रकाशयन लोकांना दाखवून देतात. काय हटकी लोभी बघा, हा सत्राजित दाखवतो मी फार मोठा पुजारी आहे, पण प्रचंड लोभी आहे. कसं आहे दाखवून देतात. सगळ्यांसमोर म्हणतात, अरे सत्राजित राजा मला तुमचा तो मणी द्या ना, समंतक मणी. ते म्हणे आम्ही कोणाला देत नाही, परंपरागत चालत आलं आहे, आम्ही कोणाला देत नाही. ते म्हणे दाखवायचा पण नाही, वर्षातून एकदा काढून तिजोरीतून त्याच्यावर पण कुंडल भरून फुलं टाकून, जेणेकरून ते प्रकाशमान होऊ नये. एके दिवशी सत्राजित राजाचे लहाने भाऊ मणी घेऊन गळ्यामध्ये बांधून शिकारीसाठी जातात. प्रारब्ध काय असतं बघा, त्यांचीच शिकार होती.
सिंह त्यांनाच खाऊन टाकतो. पुढे चालून सिंह आणि अस्वल यांच्यामध्ये युद्ध होतं. त्या युद्धामध्ये सिंह मरतो, अस्वला जवळ ते सेवंतकमध्ये जातो, अस्वल गुफेमध्ये जातो. इकडे सत्राजित राजा जोरजोरात श्रीकृष्ण परमात्म्याला माझा मणी पाहिजे होता, त्यानं तो चोरला, माझ्या भावाचा हत्या केली. आळ घेतला भगवंतानं आळ काढण्यासाठी म्हणून वनेस सिंह सुदितम पदै प्रपश्य वृष्णीनाम प्रसेनन वृक्षपातीतम ससिंहप्यदर्शित. भगवंत सर्व यादवांना जंगलामध्ये घेऊन जातात. बघा, यादवांना घेऊन जावं लागलं हो, स्वतःच्या घरच्यांना स्वतःच्या घरचे विरोधात जाऊ लागले. खरंच केलं तर काय सांगता येत नाही. लहानपणी लोणी मडकी काय काय कुठाने करून ठेवले काय सांगता येत नाही. लहानपणी भरपूर धिंगाणा घातलाय भगवंतानं. आता काय केलं असेल म्हणून भगवंतानं परिवारातल्या लोकांना पण घेऊन गेले सोबत जंगलामध्ये. बघा, हे काय लहान्या भावाच्या पायाचे ठसे जावा त्याच्या मागे जाता जाता बघितलं तर चिन्ह विचिन्न झालेला देह, हात तिकडं पाय तिकडं, अर्ध खाल्लेलं अर्ध फाडलेलं. हे बघा, हे कोण आहे? सत्राजित राजाचा लहान भाऊ. बघा तिथं दुसरे कोणाच्या पायाचे ठसे? सिंहाचे. चला त्या सिंहाच्या पाठलाग करा. तिथं गेलं बघितलं तर काय सिंहाचा मृतदेह. तिथं अजून कोणाचे पायाचे पंचे? अस्वलाचे. चला त्याच्या मागे. एक गुफा, त्या गुफेच्या बाहेर सगळेजण आले. भगवंत म्हणे कोणी आतमध्ये यायचं नाही, मी एकटाच जातो. आतमध्ये गेले. आतमध्ये जसा प्रवेश केला, जांबुवंत काल परवाच आपण बघितलं त्रिविक्रम वामन रूप धारण केलेलं असताना सत्ययुगापासून जे आहे ते जांबुवंत ब्रह्मदेवाचे पुत्र, त्यांचं आणि भगवंताचं युद्ध चालू होतं श्रीकृष्ण परमात्म्याचं. शेवटी स्मृतिम गते तु राघवे तदा कृतिम यदुत्तमे. जांबुवंतांना कळतं की यांची देहाची जी यष्टी आहे, धाटी आहे, ती राघवासारखी आहे, श्रीरामचंद्रांसारखी. हे जेव्हा कळालं तेव्हा ततक्षमापयं सूतां प्रदाय रोहिणीं शुभां मणिं च तं नुनाव सप्रसन्न आशुपादयोः. स्वतःची मुलगी रोहिणी. कोणाची ती मुलगी? जांबुवंताच्या मुलीचं नाव रोहिणी. तिला जांबवती आपण म्हणतो. तिला आणि सेवंतक मणीला भगवंताच्या चरणी समर्पित केलं. तेव्हा भगवंतानं विधाय चक्रधारी तुम सुजीर्णम देहमस्य सह युवानमाशु केशव चकार वेदनां विना. सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ ज्ञानंदस्य नित्यं विष्णु मार्गं प्रदर्शय. सुदर्शनाला प्रत्यक्ष केलं, प्रगट केलं आणि त्या जांबुवंतांना कुठल्याही प्रकारची इजा वेदनां विना विधाय चक्रधारी तुम सुजीर्णम देहमस्य सह. जीर्ण देह झालेला होता, सगळा काढून टाकला आणि युवानमाशु केशव चकार वेदनां विना नूतन देह प्रदान केला जांबुवंतांना. तिथून त्या जांबवती सोबत भगवंत बाहेर आले. बघतात तर काय, यादवच नाही गुफेच्या बाहेर. 12 दिवस थांबले बिचारे, दुःखी झाले, खिन्न झाले. भगवंत बाहेर नाही आले, निघून गेले. भगवंत द्वारकेला आले सेवंतक मणी आणि जांबवती मातेला घेऊन. आनंद झाला यदुवंशामध्ये सगळीकडे. नंतर भगवंत जे करतात ना ते फार महत्वाचं. भगवंत नंतर एक भव्य दिव्य सभा आयोजित करतात. सगळ्या राजा राजवाड्यांना बोलवतात. त्याच्यामध्ये सत्राजित राजाला विशेष करून बोलवतात, आमंत्रण देतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सेवंतक मणी त्या सत्राजित राजाला देऊन टाकतात. तुम्ही म्हणाल एखादा ते देऊ शकत होतात, सगळ्यांसमोर का दिला? सगळीकडे जोर जोरात घोषणा देत सांगितली. काय? भगवंतानं माझा सेवंतक मणी चोरला, भगवंतानं माझा सेवंतक मणी चोरला. भगवंतानं सगळ्यांसमोरच काय केलं? सेवंतक मणी देऊन टाकला.
हे तुझा म्हणी नको बाबा मला. पश्चाताप झाला, अपराधी भावना उत्पन्न झाली मनामध्ये. पश्चाताप, अपराधी भावना जेव्हा उत्पन्न होते, सगळा वृत्तांत सांगितला ना काय झाला, की बाबा तुझा भाऊ गेलता, सिंहानं खाल्लं, त्या सिंहाचं आणि जांबुवंतांचं युद्ध लागलं, त्या जांबुवंतांना नवीन देह भेटला, त्या जांबुवंतानं मला त्याची कन्या आणि सेवंतक मणी प्रदान केला, तुझा सेवंतक मणी मुबारक हो. आपण जी भगवंताबद्दल खोटी अफवा पसरवली, भगवंतावर चोरीचा आळ घेतला, असं कृत्य केल्यामुळं आपल्यावर जे पाप आले, आपण जे पापाचे भागीदार नाही, जे पाप आपण प्राप्त करून घेतलंय, त्या पापाचा नाश करण्यासाठी म्हणून सदुर्यशो रमापाता वनुच्च मिथ्यया तपन स्वपाप हानि कांक्षया ददौ सुतां जनार्दने. पापाचा नाश करण्यासाठी सत्यभामा मातेला हा सतराजित राजा भगवंताला देऊन टाकतो, भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अशी ही सत्यभामा माता साक्षात रमादेवी. रमादेवीचे दोन रूप, महालक्ष्मीचे एक सत्यभामा आणि दुसरं रुक्मिणी, दोन्हीही साक्षात महालक्ष्मी. कशा पद्धतीनं महालक्ष्मी आहे, जशा पद्धतीनं श्रीकृष्ण आणि परशुरामाद्वारे सुदर्शन दिलं जातं श्रीकृष्णाला, कथा माहिती असेल, याच्यासाठी गोमंतक पर्वतावर हे सगळं होतं. ही सगळी जी लीला आहे, या सगळ्या लीला ज्या पद्धतीनं आहे, 3 अवतार एकत्र दिसतात, परशुरामाचा, रामाचा आणि परशुरामाचा, वेदव्यासाचा आणि श्रीकृष्णाचा एकत्र दिसतो अवतार. असं असताना त्याच पद्धतीनं या ठिकाणी सत्यभामा आणि रुक्मिणी देवी एकच आहेत, देह वेगळे आहेत, तत्व एकच आहे, अव्याकृत आकाश महालक्ष्मी देवी. म्हणून खूप जण रुक्मिणी समेत पांडुरंग अशी आपण पूजा करतो. अशी न करता रुक्मिणी सत्यभामा समेत पांडुरंग अशी उपासना करायला शास्त्रानं सांगितलं. पण आपल्या इकडे काय, मला त्याचं कारण माहित नाही, एकीलाच का मान दिला, दुसरीला काय दिलं नाही. ते पट्टराणी इत्यादी, आणि ते गाणे फार प्रसिद्ध आहेत, बहरला पारिजात गदारी फुले का पडती शेजारी. गाणे प्रसिद्ध फार होतात, पण अशी कथा खरंच सांगितली आहे का शास्त्रात, ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. म्हणून म्हणलं पहिल्याच दिवशी हे टीव्ही सिरियल आहे ते सगळं गुंडाळून बंद करून प्रॉपर बंद व्हायला पाहिजे, प्रॉपर बंद. कथा चालू व्हायला पाहिजे. कथेपेक्षा भारत शासनाने एक रूल काढायला पाहिजे की लायब्ररीमध्ये प्रत्येकानं जाऊन बसायचं आणि एक ग्रंथ वाचायचा. वर्षाकाठी परीक्षा द्यायची. 99 वर्षाचा म्हातारा मनुष्य असो, 5 वर्षाचा तरुण मनुष्य असो, बघूत ना किती वेळ मिळतो घरामध्ये टाइमपास करायला. पबजी खेळतात का, मोटो जीपी खेळतात का, GTA वाय सिटी खेळतात का, IGI खेळतात. मोठे माणसं असले तर तुमचं ते काय मिशो किंवा ते शेअर मार्केटमध्ये किती वेळ गुंततात, किती वेळ स्क्रीन डोळ्यासमोर आहे आपण बघू. गव्हर्नमेंट हे करणार नाही, कारण की गव्हर्नमेंटला माहिती आहे जर का एकदा ज्ञानप्राप्ती झाली हे काही आपल्या हातात राहणार नाही. त्याच्यामुळे एकमेव पर्याय भगवंताची सेवा कधीच्या नाही. जर का व्यंकटेश स्वरूपाची पूजा करणार असाल तर श्री भू समेत महालक्ष्मी आणि पद्मावती समेतच ती पूजा आहे. विठ्ठलाची पूजा करायची आहे, रुक्मिणी सत्यभामा समेत, हीच विधी आहे. त्याचं कारण आहे ना, पहिल्या दिवशी म्हणलं स्कंद पुराणातला सगळ्यात महत्वाचा भागच लावून टाकला, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की श्रीकृष्ण परमात्मा स्वतः पंढरपूरमध्ये येऊन विराजमान झाले, रुक्मिणी सत्यभामा निशी विराजमान झाले. ही कथाच गाळून टाकली ना, संहिताच ठेवली नाही, प्राप्तच होत नाही, तर सांगणार काय? ग्रंथच नसेल तर सांगणार काय? आणि याला कारण आहे संस्कार. पहिले इंग्रजांनी ब्राह्मणांची हत्या केली जेणेकरून आपल्यावर
त्यांच्यावर काही अडचण येऊ नये. एकदा ब्राह्मणाची हत्या झाली की ग्रंथ मेले, संस्कार मेले. संस्काराचं पतन सुरू झालं की परत उत्थान करणं सोपं नाही. युगपुरुषाशिवाय शक्य नाही. आणि युगपुरुष काही इतक्या लवकर होणार नाहीत. आता जे काही युगपुरुष झाले ते संत महंत किंवा यती चक्रवर्ती, त्यांचं कर्तव्य उपदेश देणे. आपलं कर्तव्य ते माय बाप फक्त तुम्हाला दाखवून देऊ शकतात. हो हे असं हे रस्ता, तुला जा वाटलं जा 12 नंतर, करा वाटलं कर. माय बाप जिवंत असेल तर पाळतील पोचतील. शेवटच्या क्षणी असाच रस्ता दाखवते ना, हे बघ बाबा हे रस्ता याच्यावर चालायचंय, करा वाटलं कर, नाही उपाशी मर. धुंदुकारीची शेवटची कथा काय सांगते? आईचं सगळं मंगळसूत्र काढून घेतलं, गळ्यात काही ठेवलं नाही क्षमी. शेवटी मरताना माय काय म्हणते, मातोश्री काय म्हणतात? खुश राहा, असाच आशीर्वाद देऊन दिला ना. चुकलं आशीर्वाद तर मातेने तेच दिला, सज्जन मार्गाला लाग बाबा. बाप घराच्या बाहेर निघून गेले, पिताश्री. घरोघरी याच कथा झाल्या धुंदुकारीच्या. कोणाच्या घरामध्ये चांगली विद्वानाची कथा लागली बघायला भेटली फार कमी. हो त्याच्यामुळं ही अवस्था आपल्यावर येऊ नये. आणि अजून धुंदुकारीची कथा मुखोद्गत करून ठेवा. बरं, मुखोद्गत अर्थात कंठस्थ, अर्थात पाठ. कारण की तसा धुंदुकारी आपल्या आयुष्यात जन्माला येऊ नये कधी. मृत्यू कसा झाला आठवते का धुंदुकारीचा? कोळशी असतात ना, कोळशी तोंडामध्ये टाकून मारून टाकले होते. गरम कोळशी तोंडामध्ये टाकले, हा 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 करत प्राण सोडला. ओरडत प्राण जात नव्हता, चाकू मारले होते, सगळं केलं. शेवटी ते सगळा पर्याय टाकला, तोंडामध्ये विस्तू टाकून मारले. पेशाची योनी झाली. आज लड्डू सावकारचा आम्ही वाडा बघितला दोघांनी. त्या आजूबाजूला देखील कोणी थांबत नाही. हो इतका भयंकर वाडा येतो, ब्रह्मराक्षस आहे त्या वाड्यामध्ये. आजूबाजूला देखील कोणी नाही. पालथी नगरी कशी पालथी झाली ते बघितलं. अर्ध अंग असं भीतीनं कापत. आपण पाहिलेली स्नानाला जाताना रस्त्यात भीतीनं मनुष्य अर्ध पागल होत. अंधारात जर का तिथून जायची हिंमत कोणी करत नाही. त्या पालथी नगरीमध्ये रात्रीतून छत खाली घालून भिंत वरी झाली. तशी वेळ आपल्यावर येऊ नये ना, आपल्या आयुष्य खालीवरी होऊ नये ना. आत्मजे म्हणले पुत्राला, म्हणून भगवंतांनी सांगितलं होतं मी पुत्र चांगलाच देईल, पण मी परीक्षा बघेन. परीक्षेत उत्तीर्ण झालं नाही म्हणून धृतराष्ट्र पांडू जन्माला आले. एकच चांगला आला, विदुर. का? परत मुंच्यावर येतोय. यमधर्मराजाचा शाप इत्यादी ठीक आहे, पण दासी होती, भगवंताप्रती निष्ठा खूप होती. रक्षती तेव विश्वासा, भगवंतापासून मला इजा होणार नाही. सद्गुणांनी युक्त, सगळ्या गुणांनी युक्त अशी अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमान असल्यामुळे विदूर हे नाव ठेवलं त्यांचं. आणि ते विदूर म्हणून त्यांची नीती ही प्रसिद्ध झाली पुढे चालून, ती विदूर नीती. श्रीमंतक मणीचं आख्यान असो, नाही कुरुवंशाची कथा असो, नाही यदुवंशाची कथा असो, वंश विस्तार हा विषय काढला की भगवंत ज्यांच्या पोटी जन्माला येतो ते सामान्य नसतात. हे डोक्यामध्ये गाठ बांधून ठेवा. एक झाड आज लावलं, गावाचं नाव पुरी म्हणलं की लगेच माखुंदे म्हणलं तर होत नाही ना. गावाचं नाव पुरी आहे, मला लगेच माखून द्या तुपात असं म्हणलं तर लगेच मिळत नाही. फार कष्ट करावे लागतात ना. दूध, दुधाची शाय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, आणि त्या तुपाच्या धारेमध्ये तुम्ही तळायची पुरी. आणि नंतर ती पुरी झाल्यानंतर ती पानावर येणार, त्याच्यावर ते तूप पडणार, नंतर ती तुम्ही खाणार. आधी गाय तर पाहिजे, नंतर तुपाच्या पुरीचा विचार करू. गायच नाही तर तुपाच्या पुरीचा कुठून विचार करता? गाय म्हणजे काय? तर गाय म्हणजे संस्कार.
आणि गाईचं दूध म्हणजे गुरुदीक्षा. त्या गुरुदीक्षेला तापून 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 त्याच्यावर साय आणायची. तपश्चर्या करून 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 एकदा साय आली की त्याच्यामध्ये अनुष्ठानाची भर एकदा पडली, विरजन रूपी अनुष्ठानाची भर घालायची, त्याचं दही होत. एकदा दही झालं की त्याच्यामध्ये वैराग्य रूपी पाणी टाकायचं. आणि एकदा वैराग्य रूपी पाणी टाकलं की मग त्याला चांगलं घुसळायचं त्या ताकाला. आणि एकदा घुसळायला सुरुवात झाली की आत्मनिवेदन असंप्रज्ञात समाधी स्थिती नवनीत, असंप्रज्ञात समाधी स्थिती रूपी नवनीत एकदा वरी आलं की मग त्याला कडवायला चालू करायचं. त्याच्यातून भगवत अनुग्रह रूपी तुपाची प्राप्ती होते. तोपर्यंत तुपाची प्राप्ती होत नाही. तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही ना. ते रूप कुठलं आहे ना, ते स्वतःचं रूप. स्वतःचं रूप जर का जाणून घ्यायचं असेल तर पहिले गुरुंना शरण गेलं पाहिजे. काय गुरु माऊली आहेत, गुरु बाप नाही म्हणत. काय म्हणतात? गुरु माऊली. सदैव एकच प्रार्थना पाहिजे. मी काम क्रोधाने युक्त मलिन झाले असे चित्त, वैराग्य प्राप्तीसाठी हा भक्त वैराग्य मूर्ती संवंदितो. मी काम क्रोधाने युक्त. याच्यापैकी कोण आहे सांगा? जे काम क्रोधाने युक्त नाही तिने हातातच वर करून टाका, म्हणजे क्लिअर होऊन जाईल. मी काम क्रोधाने युक्त मलिन झाले असे चित्त, वैराग्य प्राप्तीसाठी हा भक्त वैराग्य मूर्ती संवंदितो. हीच प्रार्थना झोपताना, उठताना, बसताना, चालताना, फिरताना, गुरूंना वंदन करताना देखील हीच प्रार्थना पाहिजे. स्वतःचा मनुष्य देहाचे सगळे गुणधर्म सांगून टाकले ना. काय राहिलं? मी काम क्रोधाने युक्त मलिन झाले असे चित्त. मन सगळं खराबच, कलुषित मन आहे. आणि अशा या बरं चांगल्या कागदावर अक्षर चांगले येतं का चिखलात बुडवलेल्या कागदावर चांगले येतं? चांगल्या कागदावर. त्याच्यामुळं स्वतःच मन स्थिर करण्यासाठी गुरुमाऊलींचा धावा करावा. स्वतःच्या मनावर गुरुने दिलेलं श्रीराम नामाचा जप असो, गुरुमंत्राचा कुठला जप असो, गायत्री उपदेश झालेला असो, सतत 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 जपायचा. म्हणजे जपायचाच तो मंत्र. जपल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचं नाही. आपल्याकडे पद्धत आहे, सकाळ झाली दात घासले की स्नान करायच्या आधी चहा प्यायचा, दूध प्यायचं, नंतर स्नान करायचं आणि त्याच्यानंतर जप तप करायचं. भगवंताला देखील तुमची कोणाची गरज नाही. भगवंत म्हणतो तुम्हाला माझी गरज नाही, मला तुमची गरज नाही. मी नाही म्हणते, धर्मशास्त्र स्वतः म्हणतो. काय म्हणतं? काय म्हणतो? धर्मचर धर्मो रक्षित रक्षिता. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. धर्म म्हणतो तुम्हाला माझी गरज नाही, मला तुमची गरज नाही. काहीच गरज नाही धर्माला. काय अडलंय? भगवंताचं काय अडलंय का? बरं, तुम्ही धर्माचरण नाही केलं तर बाजूच्या माणसाला भोजन नाही मिळणार का? मिळणारच आहे ना. भगवंत त्याचं चक्र चालूच ठेवायलाय. धर्माचरण स्वतःसाठी करायचंय. तुम्ही म्हणाल पाप पुण्य कोणी बघितलं? ते अर्जुनाला देखील भगवंताचं दिव्य रूप बघायला डोळे द्यावे लागले होते. आपण कोण आहेत? पांडुरंग तुम्ही जाऊन बघता, चरण स्पर्श करता, पाषाणच आहे की हो. सच्चिदानंदात्मक रूप ज्ञान व्हायले तुम्हाला. व्यंकटेशाचं सच्चिदानंदात्मक रूप ज्ञान व्हायले, द्वारकेमध्ये स्थित असलेल्या भगवंताचं सच्चिदानंदात्मक रूप ज्ञान व्हायले, किंवा तुमच्या जगन्नाथपुरीतल्या भगवंताचं सच्चिदानंदात्मक रूप ज्ञान व्हायले का बद्रीमध्ये व्हायले? बरं, शाळीग्राम घरामध्ये असे ठेवतो आपण, अभिषेक घालतो, त्याच्यातला रूप ज्ञान व्हायले का? भवानी शंकराला अभिषेक घालतो, दिसायलेत का? जड दिसायले का चेतन दिसायले? दिसताना तर जड लिंग स्वरूप जे आहे पाषाणाचं तेच दिसायले ना, जडच दिसायले ना. पण त्याच्यामध्ये चेतनता आहे ना, हे तर मान्य करा. जर का नमस्कार करायला चेतनता आहे ह्याच हिशोबाने करायला, तथापि मग आचरण का करत? आचरण नाही केलं ना तर काही नाही, दंभ, सगळा दंभ आहे. त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. नियमाचा
एवढा दंभ तरी कशाला करायचा ना? विनाकारण कष्ट आहेत ना. देव घर बांधा, त्याच्यामध्ये आणा देव. बरं, आपल्याकडे अजून एक पद्धत आहे, ज्या गावाला गेले तिथं देव उचलून आणला. पहिलंच करणं होत नाही, नवीन आणून ठेवायचा. कोणी शिकवलं? म्हणजे पहिलेच कुलधर्माचा कुलाचाराचा पत्ता नाही, अजून वाढवत जायचं. अर्ध देवघर बाहेरच्या तीर्थयात्रेनं भरलेलं असते. कुलदेवता कुठली हेच माहित नसते. कुलधर्म तर फार दूरची गोष्ट. त्याच्यामुळे जे कुलधर्म कुलाचार आहेत ते पालन करा, नाही तर पुढची गती 101 100 पुत्र आणि 1 कन्या. त्यांचे जे तत्वचिंतन आहेत ना अधर्माचे, सगळे अशा पद्धतीने सगळे असे ज्वालामुखी कसा बोकाळतो, असा जोरात फुटतो ना, तसं एखाद्या दिवशी झाल्याशिवाय राहणार नाही अधर्म. आणि ती अधर्माची कली सावली आपल्या वास्तूवर, आपल्या घरावर, आपल्या मनावर, आपल्या मस्तिष्कावर पडू नये. ब्राह्मणाची ताकद, क्षत्रियाची ताकद, वैश्याची ताकद डोक्यात आहे. कुठे? डोक्यात. व्यवहार करण्यासाठी वैश्याला काय लागतं? डोकं. रणनीती आखायला क्षत्रियांना काय लागतं? डोकं. सोबत बाहुबल लागतं ते युद्धासाठी. रणांगणातली युती नीती आखण्यासाठी डोकं लागतं. आणि अनुष्ठान करत, अनुसंधान करत भगवंताचं तत्व प्रत्यक्ष त्या शालिग्रामामध्ये किंवा त्या प्रतिमेमध्ये आणण्यासाठी, प्रतिमा याम अलचकस्य तपोबलात बुद्धी लागते. हो, बुद्धी. भगवंताचं चिंतन करायला बुद्धी लागते. भगवंत कोण आहे हे जाणून घेण्यासाठी बुद्धी लागते. सात्विक आहार, सात्विक आहार, सात्विक विहार, सात्विक चिंतन, सज्जनांचा संग, घरातले संस्कार, सज्जनाचं कुळ आणि ज्ञान, या सगळ्यांना एकत्र दोरीमध्ये पिरून, हे सगळे तुळशीच्या मण्यांसारखे आहेत असं समजा, आणि त्याला एका दोऱ्यामध्ये ओवायचं, त्याची गाठ बांधायची आणि नंतर त्याच्यावर तपश्चर्या करत बसायची. तेव्हा जे पुण्य भेटल, तेव्हा त्या पुण्याचं फळ पुढच्या पिढीला भेटेल. तुम्ही आज इथं बसलात, एक स्पष्ट बोलतो, वाणीला पूर्ण विराम देतो, उशीर व्हायला पण सांगणं अनिवार्य. आज तुम्ही इथं बसलात, किती वेळा आहेस दादा? 14. कितवीला आहेस? 9वीला आहेस. एक 8वीला किती टक्के होते अंदाजे जे काय असते? 84. 10वी पर्यंत तुझे 90 किंवा जास्त अर्थात 99% किंवा 100% येत असेल गुरुकृपेने. मला जे काय पडले, किंवा इथं अनेक जण आहेत, कोणी 80च आहे, कोणी 85च आहे, कोणी 50च आहे, कोणी 75च आहे टक्केवारीनिशी. कस काय पडलं एवढे? नाही, अर्थात तुम्ही अध्ययन केलं, चिंतन केलं, अध्ययन केलेलं, अध्ययन कक्षामध्ये अध्ययन केलेलं परीक्षेच्या कक्षेमध्ये सगळंच आठवतं असं नाही ना. बरं, तुम्ही जे अध्ययन केलं तेच प्रश्न परीक्षेमध्ये येईल याची शाश्वती नाही. आई वाड वडिलांनी जी गायत्री केलेली आहे, जे कुलधर्म कुलाचार केलेला आहे, त्याचं पुण्य पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीने केलेलं पुण्य त्यांच्या पुढच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या पिढीने केलेलं पुण्य त्यांच्या पुढच्या पिढीला, तुमच्या आई वडिलांना केलेलं, तुमच्या आजोबांना केलेलं पुण्य, तुमच्या पंजोबांना केलेलं पुण्य तुमच्या पाठीशी म्हणून चालायला सगळं, म्हणून हे सगळं चालायला. आणि तुम्हाला जर का वाटत असेल, सगळ्यांना माझ्या सहित सगळ्यांना जर का वाटत असेल की मी गायत्री करायला म्हणजे मला पुण्य भेटायला, ते पुढच्यासाठीच आहे, आपल्यासाठीच नाही. आपल्यासाठीच आपले आई वडील जे करतायत त्याच्यावरच आपलं चालायला, पूर्वजांच्या याच्यावरच आपण एक अजून व्याजावरच आहे. इथं सगळं व्याज खर्च करायचं का, मुद्दल अजून वाढवायची, ठेवण वाढवायची का, सगळं व्याज आणि ठेवण सगळंच काढून घ्यायचं आणि बँक अकाउंट खाली करून ठेवायचं. तुमच्या हातात नो. बँक म्हणत नाही की ठेवा, ठेवलं तरी चालतंय, नाही ठेवलं तरी चालतंय. बँक आग्रह करत नाही, एसबीआयचं त्याच्यातून करत नाही, काहीच गरज नाही बँकेला.
भगवंत रूपी बँकेला तुमची गरज नाही, भगवंताला महालक्ष्मीची गरज नाही. वटपत्राशाही आहे शेवटी, कोणाला जवळ ठेवत नाही बालमुकुंद. असं असताना बँक रूपी भगवंताजवळ जर का ठेवण ठेवायची असेल आणि जी ठेवलेली ठेवण आहे ती वाढवायची असेल आणि व्याजदर वाढवायचा असेल तर तुम्हाला तपश्चर्या, गुरुला शरण गेल्याशिवाय, ज्ञान घेतल्याशिवाय, भक्ती मार्गाला लागल्याशिवाय पर्याय नाही. वैराग्याचं मी बोलत नाहीये, ज्ञान आणि भक्ती एवढ्यावरच बोलतो. वैराग्य भगवंत ठरवल तर केव्हा द्यायचा केव्हा नाही. त्याच्यामुळं चिंतन करत राहणे, गुरूंना शरण जाणे एकमेव उपाय. बँकेचे मॅनेजर गुरु आहेत, भगवंत बँकेचा ओनर आहे, एवढं लक्षात ठेवा. व्याजदर वाढवायचा असेल तर मॅनेजरच्या थ्रूच जावं लागतं. कर्ज काढायचं असो काही असो, इन्कम टॅक्स क्लिअरन्स लागतं आधी. हे तर माहिती असेल ना, इन्कम टॅक्स क्लिअरन्स लागतं म्हणून कर्ज काढण्यासाठी. ते क्लिअरन्स हे ते सगळं देण्याचं काम कोण आहे? सीए कोण आहे इथं? गुरु सीए, त्यांच्याकडे जायचंय. आणि हे सीए असे जे पैसे घेत नाहीत बरं, बाकीचे सीए सगळे पैसे घेतात कामाचे. गुरु 1 रुपया घेत नाही, फक्त देतात उपदेश, ज्ञान. त्याच्यामुळं गुरुरूपी सीए त्यांच्या थ्रूच आपण बँकेमध्ये, भगवंताच्या बँकेमध्ये जे आपलं अकाउंट आहे त्या अकाउंट मध्ये आपल्याला पुण्य वाढवायचं, एवढं लक्षात ठेवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरि कर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथा विमस्तुता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हरे मम विष्णोस्तुति कर सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरे रेवोदितं सदा हरि अधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरो स्मृताय सर्वगुणसम्पूर्णा सर्वदोषविवर्जिता प्रियतां प्रीतिवालं विष्णोर्मे परमस्कृतानेन भावयत् पुण्यम् आवाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु.